किरपाल सयाम झाडीपट्टी रंगभूमीवरील विविधांगी भूमिका साकारणारे नामवंत कलाकार यांचा जन्म आंधळी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी झाला। सध्या कायमचे वास्तव्य कुरखेडा तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी आहे। आतापर्यंत किरपालजी सयाम यांनी 3500च्या वरती नाट्यप्रयोगात विविध पात्रे साकारून आपल्या कलेच्या माध्यमातून नाट्य रसिकांचे मनोरंजन केले आहे। किरपाल सयाम यांनी विविध लेखकांच्या विविध नाटकात काम केलेलं आहे। त्यापैकीच किशोर मेश्राम लिखित रंग विखुरले, इंद्रधनुचे, बापाची चाल पोरीने केली कमाल, प्रदीप बिळकर लिखित सून लाडकी ह्या घरची, संसार माझ्या पाखरांचा, विठ्ठल खानोरकर लिखित पेटला सारा गाव आता विझवरे बाबूराव, विश्वंभर गहाणे लिखित बहरला प्रीतीचा पारिजात, 7 जन्माचा दावेदार, चंदू नयताम लिखित तूच माझी सौभाग्यवती, अग्निदिव्य, शंतनू कुडमेते लिखित 7 जन्माच्या गाठी, युवराज गोंगले लिखित बाळा मीच तुझ्या ऐरे, राहुल जांभूळकर लिखित खेळ मांडला नशिबाने सुनबाई जागी हो या नाटका गाजवलेल्या आहेत। या नाटकांमधून गाजवलेल्या भूमिका फाटक्या, भरला प्रीतीचा पारिजात, बडी मामा, पेटला सारा गाव आता विझवरे बाबूराव पक्या, सून लाडकी ह्या घरची, सुदाम काका निष्पाप, रंग विखुरले, इंद्रधनुच्या नाटकामधून मान कापे, 7 जन्माच्या गाठी या नाटकात शाहीर गंगाराम, सुनबाई जागी हो या नाटकात दत्तू, अग्निदिव्य या नाटकात बाली दलाल, बाळा मीच तुझ्या ऐरे या नाटकात मन्या मामा, 7 जन्माचा दावेदार या नाटकात अडबैले, ऐतिहासिक नाटक वेंकोजी वाघ यामधील इम्रान खान या विशेष गाजलेल्या भूमिका आहेत। व्यवसायाने फेटे बांधण्याचा व्यवसाय आणि LIC एजंट आहेत, सोबतच ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत। परमेश्वराचं नामस्मरण करूया, म्हणजे भजनांचे सूर तिच्या कानावर पडले किती बरोबर आपले काम धाम सोडून इकडे पडत ही आपलीच मुलं आपला आधार बनतील म्हणूनच की नाही गिरिजा, जिथं आपलं नानच खोटं ठरलंय तर दोष तरी कोणाला द्यायचा? नाही नाही, ह्या गोष्टीवर माझा नाही बसत विश्वास, नाही बसत। आई बापा समजगी कुणी नाही, आई बापा समजगी कुणी नाही, जन्मोजन्मी आम्हा त्यांची पुण्याई, आई बापा समजगी कुणी नाही। तर मंडळी नमस्कार, मी होमदेव आणि आपण पाहतात HK प्रोडक्शन YouTube चॅनल। मित्रांनो, आम्ही आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून झाडीपट्टी विषयी खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो, वेगवेगळ्या विषयांची झाडीपट्टीच्या विषयांची माहिती देत असतो। आणि या कोरोनाच्या आधी आम्ही एक उपक्रम सुरू केला होता संवाद झाडीपट्टीचा, जो की HK प्रोडक्शन वरती न येता तो झाडीपट्टी एंटरटेनमेंट या YouTube चॅनल वरती येत होता। आता नव्यानेच आम्ही HK प्रोडक्शन वरती सुरू करत आहोत संवाद झाडीपट्टीचा हा उपक्रम। आणि या उपक्रमाच्या अंतर्गत आज मी आलेलो आहे माननीय झाडीपट्टीचे कलावंत किरपालजी सयाम। आज जाणून घेणार आहोत यांचा झाडीपट्टीचा प्रवास कसा सुरू आहे, कशी सुरुवात झाली, कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला, कुठले कुठले प्रॉब्लेम पुढे आले आणि कुठल्या कुठल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या यांच्या या झाडीपट्टीच्या प्रवासामध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, सोबत लाईक शेअर करा आणि तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटते शेवटपर्यंत पाहून कमेंट नक्की करा। तर नमस्कार जी। नमस्कार। आजपर्यंत तुम्ही झाडीपट्टीला एवढ्या वर्षाचा प्रवास आहे। हो। जनरली आमचा पहिला प्रश्न असतो, झाडीपट्टीची नाटकांची म्हणजे तुमची सुरुवात कशी काय झाली? अगदी चांगला प्रश्न विचारलात कोसमशिलेजी। माझी सुरुवात शालेय जीवनापासूनच झालेली आहे। मी 5व्या वर्गामध्ये असताना दरवर्षी 26 जानेवारीच्या निमित्ताने शालेय कार्यक्रम असतात प्रत्येक शाळेमध्ये। तर त्यावेळेस जसं आता सरस्वती पूजन वगैरे जसं असलं आपल्या, तर ते आम्ही राबवत होतो वर्गात।
तर त्यावेळेस प्रत्येक कलावंताला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही त्याच्यामध्ये सुप्त गुण असतील ह्या एका शोधासाठी म्हणून आपले टीचर लोक आपल्याला एक चान्स द्यायचे की तुला काय करता येतं, तुला काय बरोबर. करता येतं. बरोबर. असं त्या आमच्या सरस्वती पूजनाच्या माध्यमातून कोणी गाणं म्हणायचा, कोणी एखादं नक्कल करून दाखवायचा, कोणी एखाद्या टॉपिकवर बोलण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मुलांना कसं बोलतं करता येईल आणि ते आपल्या भविष्यामध्ये कसे पुढे जातील, कोणामध्ये कोणते सुप्त गुण आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून ती एक संधी दिली जात होती. आणि त्यामुळेच मला अशी एक संधी मिळाली होती की 5व्या वर्गामध्ये मी असताना एक पोवाडा सादर करायचा होता 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी म्हणून सांस्कृतिक. तर त्या ठिकाणी मी म्हणजे फ्रंटवरचा कलावंत म्हणून नव्हतो, तर कोरस म्हणून मला उभं केलेलं होतं त्या ठिकाणी, सहकलाकार. हा सहकलावंत म्हणून, म्हणजे जे आपण तो म्हणणार आणि त्याच्या मागे मागे आपल्याला म्हणायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे कोरस. तर या ठिकाणी माझी नियुक्ती त्यांनी केली होती आणि त्या कार्यक्रमाची म्हणजे त्या पोवाड्याची आमची रोजच रिहर्सल व्हायची. तर रिहर्सल होत असताना सरांना जे पाहिजे होतं त्या पोवाड्यातून ते काही निघत नव्हतं त्या कलावंताकडून जो म्हणत होता. तर खूप त्रासून गेले होते, म्हणजे कसं करायचं, रोज म्हणजे आम्हाला छड्या बसायच्या त्यावेळेस, म्हणजे त्याच्या चुकीसाठी आपल्याला सुद्धा छडी खावावी लागत होती. तर ते काही होत नव्हतं, म्हणजे सरांच्या मनासारखं काहीतरी करत आहोत असंच. परंतु अचानक एक दिवस मग रेडिओवरती मला एक पोवाडा ऐकायला मिळाला आणि तो मी आता त्याच्यामध्येच आमचं जसं आता प्रॅक्टिस सुरू असल्यामुळे मी तेवढ्याच जिव्हाळ्यानं त्याला ऐकलं. ते एकदम माझ्या लक्षात आलं की पोवाडा कशा पद्धतीचा असतो, तो कशा पद्धतीने म्हणलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलेलं होतं. तर मी आणि तो आमच्या रिहर्सलमुळे तो जो आम्हाला दिलेला पोवाडा होता हा पाठांतर झालेलाच होता. तर मी एकट्यातच ते गुणगुणायचा, असं 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 अशा पद्धतीने जी जिरे जी कुठं म्हणायचं, असं तसं सगळं लक्षातच आलं होतं. पण आता मी कोरस असल्यामुळे आपली त्यावेळेस तेवढी हिंमतही होत नव्हती की सर मी म्हणतो म्हणून, कारण त्यावेळेस आपण सरांना खूप घाबरायचे ना, तो काळच तसा होता. तर त्यावेळेस मग मला काही संधी मिळाली नाही. शेवटी सर त्रासून गेले, परंतु सरांना एवढं माहित होतं, म्हणजे दुसऱ्या सरांना माहित होतं की किरपालला गाणं म्हणता येते. तर अरे म्हणजे तू समोर होऊन बघ. तर मग मला ती एक संधीच तर पाहिजे होती, पहिली संधी. कारण एक तर मनाची खूप तयारी झाली होती त्या रेडिओवर ऐकल्यामुळे, त्यामुळे तो मला प्रकरण पूर्ण लक्षातच आला होता की कशा पद्धतीनं सादरीकरण व्हायला पाहिजे. बस मी ते संधी मिळाली आणि तिला मी काही गमावलं नाही. आणि मग फुल फॉर्म मध्ये एकदम बिनधास्त, म्हणजे समोर विद्यार्थी आहेत की आपले सर आहेत, सगळा भान विसरून मी ज्या पद्धतीने मी त्याची प्रॅक्टिस एकांतात केलेली होती त्याच पद्धतीने त्याच आविर्भावामध्ये खाली बसून का हातवारी करून का सगळ्याच गोष्टी करून मी तो सादर केला. आणि सादर केल्यानंतर ते आमचे सर एवढे खुश झाले, म्हणजे त्यांना पाहिजे होतं त्याच्याही पलीकडे मी काहीतरी दिलं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला त्यावेळेस शाबासकी दिली. आणि त्याच दिवशीपासून मग रिहर्सलला मीच फ्रंटवरचा कलावंत झालो होतो आणि जो बिचारा समोर आधी होता तो मग माझी भूमिका घेतला त्याने कोरस म्हणून. नाराज होऊन काही बाजूला झाला नाही, कारण त्यावेळेस सरांची ताकीदच तशी असायची ना आणि सगळे नम्र विद्यार्थी होते त्यावेळेस, तर ऐकून घ्यायचे. तर तो मग माझी जागा त्याने घेतली आणि त्याची जागा मी घेतली. मग ज्या दिवशी तो कार्यक्रम म्हणजे 26 जानेवारीचा कार्यक्रम झाला आणि रात्री आमचा हा पोवाडा सादर झाला सांस्कृतिक कार्यक्रमात, हा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, तर किती विद्यार्थ्यांचे सगळे कार्यक्रम होते ना, तर त्याच्यामध्ये मग मला 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर माझा पोवाडा होता. तर त्यावेळेस मग आम्ही तो सादर केला आणि प्रेक्षकही जाम खुश झाले आणि सगळीकडून मला माझी चांगली वाहवा झाली. ही माझी पहिली संधी मिळाली मला. पहिली संधी ही कोणत्या वर्गात मिळाली होती? 5व्या वर्गात. 5व्या वर्गात. आणि गावीच मिळाली होती. मग दुसऱ्या वर्षी ते दरवर्षीच कार्यक्रम व्हायचा ना 26 जानेवारी, तर दुसऱ्या वर्षी मग पुन्हा आता मी फेमस झाल्यामुळे आधी प्राधान्य त्यांनी मलाच दिला. तर त्यावेळेस मग आमचे गणवीर सर होते, तर त्या गणवीर सरांनी एक नाना रेटरची नक्कल होती, इब्लिस कारट, तर ती नक्कल मला करायला सांगितली. तर मग त्यांच्याकडून मी ते स्क्रिप्ट घेतली आणि आपलं वाचत बसलो. आणि त्यावेळेस विद्यार्थी अवस्थेत माहित नाही, आता तर तेवढं नाही, पण आधी पटकन पाठांतर व्हायचं. तर ती पाठांतर झाली. मग आता त्याच्यात आपला काही तेवढा म्हणजे आपण त्याच्यात काही तेवढे पारंगत नव्हतो की कोणत्या शब्दावर कसं वजन द्यायचं हे आता आपल्याला समजलेलं आहे, पण त्या काळामध्ये नव्हतं समजत. तर सरळ सरळ असा धडा वाटल्यासारखा मी ते पाठांतर केलं होतं. मग ज्या दिवशी आमची रिहर्सल झाली त्या दिवशी सरांनी मग मला थोडंसं कुठल्या शब्दात थांबायचं आहे,
कुठे कशा पद्धतीनं आविर्भाव करायचा आहे, कुठल्या शब्दाला कसं वजन द्यायचं आहे, कुठल्या शब्दावर आपल्याला ब्रेक घेऊन लोकांना म्हणजे असं एक म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा हावभाव आले पाहिजेत शब्दानुसार. अशा पद्धतीची त्यांनी मला थोडीफार का होईना ट्रीटमेंट दिली आणि त्या पद्धतीने मी ती केली. आणि जेव्हा मग तो कार्यक्रम माझा सादर झाला तर त्याही वेळेस मला प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतलं होतं आणि अशा पद्धतीने मग दुसऱ्यांदा मला संधी मिळाली. मग त्याच्यानंतर मग 7वी मध्ये मग असं गीत गायनाच्या कार्यक्रमात वगैरे, तर आपल्या गावामध्ये 7वी पर्यंत तेव्हा शाळा होती. त्याच्यानंतर मग मी कुरखेड्याला शिकायला गेलो शिवाजी हायस्कूलला. तर रोज अपडाऊन करायचा मी. तिथेही स्नेहसंमेलन व्हायचे दरवर्षी, परंतु त्यांची प्रॅक्टिस ही रात्री असायची. आता मी बाहेरगावून येणारा माणूस, एक विद्यार्थी माणूस, मी कोणाच्या घरी थांबेल वा, आणि रोज रोज मी कोणाकडे कसं थांबायचं. एक तर घरूनही मला परमिशन नव्हती. तर त्याच्यामुळे मग मी 10वी पर्यंत मनात इच्छा असूनही काहीतरी सादर करण्याची मला ती मारावी लागली. फक्त प्रॉब्लेम हाच होता की मी यांच्या प्रॅक्टिसला हजर राहू शकत नाही, याच गोष्टीची खंत होती. त्याच्यामुळे मला ते सगळं सोडावं लागलं होतं. मग ते 3 वर्ष माझे असेच गेले. त्याच्यानंतर मग 11वी अशीच गेली. आणि 12वी मध्ये असताना मग तिथे सरस्वती पूजन वगैरे व्हायचेच म्हणा. तर त्यावेळेस मी गायन वगैरे करायचा, एखादं गाणं म्हणायचा, अशा गोष्टी करतच होतो. परंतु प्रॉब्लेम हा होता, म्हणजे टीचर लोकांनी देखील मला म्हटलं होतं की तू पार्टिसिपेंट होऊन जा एखाद्या कार्यक्रमात. परंतु माझी अडचण ती सांगत असल्यामुळे मग त्यांचा नाईलाज झाला. कारण की मी सर म्हणलं इथं प्रॉपर नसल्यामुळे मी काय ह्या गोष्टी करू शकणार नाही. बरोबर. तर मग 12वी मध्ये असताना मग एक स्नेह संमेलन आम्ही घेतला होता खूप मोठा. तर त्यावेळेस म्हणजे कॉलेजचेही आणि हायस्कूल पासूनचे सगळेच विद्यार्थी तिथे इन्व्हॉल्व होते. तर सगळ्यांच्या माध्यमातून तो एक कार्यक्रम राबवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मला एक नक्कल सादर करण्याची संधी मिळाली होती. परत दुपारी भावगीत स्पर्धा होती. त्या भावगीत स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक पटकावला होता त्या दिवशी. गाणं कुठलं म्हणलं होतं? अरुण दातेचं गाणं आहे, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. या भावगीतावरती माझा प्रथम क्रमांक आला होता. आणि जसा माझा प्रथम क्रमांक आला तर त्या दिवशी मी अख्ख्या शाळेमध्ये माहितीच पडलो की हा एक तरी कोणतरी आहे. नाहीतर मला म्हणजे फॅकल्ट्या खूप होत्या. म्हणजे 7व्या वर्गाच्या कितीतरी 8व्या वर्गाच्या कितीतरी तुकड्या होत्या, 5-5, 6-6 तुकड्या होत्या त्यावेळेस. अरे बाप. हो, मोठी शाळा होती. प्रत्येक वर्गाची तुकडी होती, 5-5, 6-6 तुकड्या होत्या. त्याच्यामुळे सकाळ पाळीचे विद्यार्थी वेगळे, सायंकाळच्या पाळीचे, आपल्या दुपारच्या पाळीचे वेगळे. तर त्याच्यामुळे सकाळच्या पाळीच्यांना दुपारच्या पाळीचे विद्यार्थीच माहीत राहत नव्हते. बरोबर. आणि जनरली फक्त आपल्या वर्गापुरतीच आपण सीमित होतो त्यावेळेस. समजा बाकीच्या ठिकाणी काय आपण फेमस किंवा ओळखीचे होऊ शकत नव्हतो. आणि ओळखीचे होण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. तर त्या दिवशी त्या भावगीतामुळे मी अख्ख्या कॉलेज आणि आमच्या हायस्कूलमध्ये पूर्ण लोकांना माहीत झालो, पूर्ण विद्यार्थ्यांना, टीचर लोकांना पण माहीत झालो. आणि त्यावरून मग मला रात्री पुन्हा संधी देण्यात आली आणि ऐन वेळेवर मी एक ती नक्कल केली होती. अशीच अंधश्रद्धा निर्मूलनवरती नाही का. तर त्यावेळेस मी 2-3 विद्यार्थ्यांना पण सोबत घेतलेला होता. तर तिथे सुद्धा मला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीने मला ही पहिली संधी मिळाली. समजा म्हणजे गावी गाव तुमचं कुठलं? आंधळी. हा, माझं प्रॉपर गाव आंधळी आहे. पण आता मी इथे तळेगावला स्थायिक झालेलो आहे. काही माझे फॅमिली प्रॉब्लेम होते आणि फायनान्शियलही प्रॉब्लेम होते, जे मला आंधळीत तेवढं मिळवता आलं नसतं जे मी इथे येऊन मिळवलं. आणि त्याच्यामुळे मग माझा असा विचार झाला की आता आपण इथंच राहायचं. म्हणजे आता तुम्ही सध्या हो, सध्या सुरुवात तुमची जी झाली ती आंधळीवरूनच झाली, जिल्हा परिषदेच्या शाळेमधून. बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही झाडीपट्टीच्या नाटकामध्ये कशी काय एंट्री झाली तुमची? झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये एंट्री माझी थोडी उशिराच झाली. कारण माझं कॉलेज संपल्यानंतर मी ITI केला. त्यावेळेस ITI फक्त गडचिरोली आणि देसाईगंज वडसालाच होता. तर त्यावेळेस मी ITIला गडचिरोलीला इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये प्रवेश घेतलेला होता. तर 2 वर्षाचा माझा तो कोर्स होता. तर आपल्यामध्ये तो कलावंत होता, तो आपल्याला काही स्वस्त बसू देत नव्हता. तर जसं आपला म्हणजे मधातली सुट्टी झाली तर विद्यार्थी आता सिटी मधले काय होते तर ते काही घरी जात नव्हते. तिथेच एखाद्या टपरीवरती आम्ही चहा वगैरे घ्यायचा आणि कुठे एखाद्या पुलावरती बसून काहीतरी आपलं एंटरटेनमेंट करत बसायचे. कधी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या, कधी कोणी जोक्स सांगायचे, कधी कोणी आपले फॅमिली मॅटर सांगायचे. अशा आम्ही सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करून ते वेळ घालवत होतो. तर अशात मग आता
तेवढ्या विद्यार्थ्यांमध्ये माझा आवाज थोडासा म्हणजे आधीच तयार केलेला होता. तर आणि माझी एक जिद्द राहायची त्यावेळेस की कुठलाही गाणं जर आपण म्हणत आहोत तर जसं आपल्याला ऐकायला मिळत आहे ना त्याच पद्धतीचं व्हायला पाहिजे, हे मी स्वतःशीच कमिटमेंट करायचं आधीच, आणि त्याच तयारीने मी तो गाणं. म्हणजे ती गाण्याची सवय ही तुम्हाला आधी लहानपासून, म्हणजे पोवाडा म्हटल्या हो त्या 5व्या वर्गात ज्या वेळेस पोवाडा तुम्ही म्हटला होता जी, त्यावेळेपासूनच तुम्हाला ही गाणं गाण्याची सवय किंवा गोडी लागली असं म्हणायला हरकत नाही. हो म्हणजे आधी मी म्हणायचा, पण आपण कसं एकांतात म्हणायचं ना, एकट्या एकट्यात म्हणायचं किंवा वर्गामध्ये म्हणायचं, परंतु त्याला तेवढा प्रतिसाद किंवा तेवढ्या पुरतीच असायचा. पण जेव्हा त्याचा प्रतिसाद वाढला त्यावेळेस आपल्याला समजलं का आपण काहीतरी वेगळे आहोत. बरोबर, असं झालं ते. तर मग त्या माध्यमातून मग आम्ही कधी गाण्याच्या वगैरे भेंड्या खेळायच्या, तर तिथून मग आमच्या विद्यार्थ्यांमध्ये मी म्हणजे आमच्या ट्रेडमध्ये सगळ्यांचा आवडता झालेला होतो. आता एक तर आमची इलेक्ट्रिशियन ट्रेड असल्यामुळे सगळ्या ट्रेडशी आमचा संबंध येत होता. म्हणजे इलेक्ट्रिकचा भाग असल्यामुळे कोणाची लाईन सप्लाय बंद झाली, कोणाची मशीन खराब झाली, काही झाली, तर अशा वेळी आम्ही आमच्या ट्रेडकडे ते तिथले जे फोरमॅन म्हणून होते सगळ्या ट्रेडचे बॉस, तर त्यांच्याकडून आम्हाला निरोप यायचा की त्या ट्रेडची लाईट बिघडलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ते करा. तर त्यावेळेस हे बाकीचे जे आमचे माझे विद्यार्थी होते क्लासमेट, तर त्याच्यात काही डेअरिंगवाले होते तर काही घाबरणारे होते करंटला. शेवटी करंटशी संबंधित आमचं काम होतं, तर ते पुढे यायचे नाही. तर आम्ही 2-3च असे विद्यार्थी होतो की जे सरसावून जात होतो. म्हणजे तेवढ्या ITI मध्ये सगळा जो कंट्रोल रूमचा काम आहे, जिथे 3 फेजचा सप्लाय आलेला आहे आणि तिथून जो इतर ठिकाणी पुरवठा झालेला आहे, त्या कंट्रोल रूम मधलं सुद्धा काम आम्ही करत होतो, म्हणजे बिनधास्त करत होतो. तर त्यामुळे सगळ्या स्ट्रेटमध्ये आमचा परिचय झालेला होता. अशातच मग मी परिचय झाल्यामुळे मग एक दिवस मी अशी संकल्पना मांडली की हा आपला म्हणजे एवढा मोठा ITI आहे आणि इथे एखादा सांस्कृतिक कार्यक्रम का होत नाही, अशी मी एक संकल्पना मांडली. तर मग त्यांनी विचारलं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल. मी म्हटलं कुणाला भाषण म्हणण्याची संधी असेल, कोणी उत्कृष्ट कॅरम खेळणारा असेल, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धा राबवू शकतो की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असले जे काही गुण असतील, सुप्त गुण असतील, ते पुढे येतील आणि त्याचा इतर लोकांना म्हणजे इतर लोक त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन देखील करू शकतील, हा एक फायदा होऊ शकतो. तर ही संकल्पना आवडली. मग जे आमचे फोरमॅन सर होते त्यांच्याशी आमची 2-4 विद्यार्थ्यांची बैठक झाली, त्यांना देखील ही संकल्पना आम्ही सांगितली. तर जेव्हापासून तो ITI तिथे झाला तेव्हापासून अशा पद्धतीचा विषय कोणी केलेला नव्हता. त्यामुळे त्यांना देखील ते कसं तरी एक हो म्हणे आपल्या या ITI मध्ये आपण येतो, आपलं काम करतो आणि निघून जातो, पण काहीतरी वेगळं गेट टुगेदर व्हायला पाहिजे, नाविन्यपूर्ण असं त्यांचंही म्हणणं होतं. तर मग सगळ्या हळूहळू मग सगळ्या पूर्ण ITI मध्ये ही गोष्ट पसरली. प्रत्येक ट्रेडमध्ये आम्ही जाऊन त्यांना ही संकल्पना दिली, सगळ्यांना आवडली. मग कोण कोणत्या गोष्टी करणार आहेत, कोणाला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, अशा पद्धतीच्या मग आम्ही समित्या तयार केल्या आणि त्या समितीच्या माध्यमातून सगळेजण आपापल्या कामाला लागले आणि यशस्वीरित्या तो आम्ही 2 दिवसाचा संमेलन पार पाडलेला होता. तर त्याच्यामध्ये मी एक नक्कल तयार केलेली होती, त्याच्यात माझ्या स्टेटचे 4-5 विद्यार्थी होते आणि ती नक्कल एवढी आवडली, भयंकर म्हणजे भयंकर. आणि गडचिरोली म्हणल्यानंतर सगळे वेल एज्युकेटेड आणि तिथे पूर्ण टोटल कर्मचाऱ्यांची वसाहत होती, त्यामुळे तिथला प्रेक्षकगण हा सुज्ञ होता. तर त्यामुळे खरंच माझी त्या नक्कलची खूप वाहवा झाली. तर त्या कार्यक्रमाला बघताना एक दूरदर्शनचे इंजिनियर मेश्राम होते, त्यांनी तो कार्यक्रम बघितला आणि माझ्या स्ट्रीटमधला एक विद्यार्थी त्यांच्याच क्वार्टरजवळ राहत होता त्या कॉलनीत. तर त्याला त्यांनी म्हटलं की अरे ते सयाम, त्यांच्याशी माझा परिचय करून देशील. तर मग त्यांनी मला सांगितलं आणि मग मी त्यांच्यापर्यंत गेलो. सर किरपालजी, तुम्ही मेश्राम साहेबांपर्यंत पोहोचले, त्यानंतर पुढे काय घडलं? त्यानंतर आधी त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर जेव्हा म्हणजे आम्ही एकमेकाला सेकंड केला आणि त्यांनी मला बसायला सांगितलं आणि एकदम हसायला लागले, ते खूप हसायला लागले. म्हणलं का बरं सर? तर नाही म्हणे त्या दिवशीची जी नक्कल तुम्ही केली तर खरंच म्हणे अक्षरशः भारावून गेलो म्हणे मी. बापरे म्हणे, म्हणजे असा दरदरून घाम फुटला म्हणे, एवढा हासा कंट्रोल होत नव्हता म्हणे. खरंच म्हणे ते स्क्रिप्ट कोणी लिहिली होती म्हणे. तर सर म्हणलं ती स्क्रिप्ट वगैरे काहीच नव्हती म्हणलं, फक्त माझ्या डोक्यात होती कल्पना, ती कल्पना फक्त त्या माझ्या विद्यार्थ्यांपुढे मांडली आणि त्यांच्याकडून ते तसं करवून घेतलं. सर म्हटलं सगळं म्हणजे एकदम म्हणजे ते लाईव्हच होतं म्हटलं, काही आपल्याकडे स्क्रिप्ट आहे बाबा
आणि कोणीतरी आपल्याला प्रॉम्प्टिंग करतोय असं काहीच प्रकार नव्हता. म्हणजे हो का म्हणे, वा म्हणे, सगळ्यांचा परफॉर्मन्स छान होता, पण तुझा काही आवरच होता म्हणे. म्हटलं हो ठीक आहे सर. तर पुढे काय या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची काही इच्छा आहे का? मी म्हटलं हो सर, का नाही, एक आपल्याला एक असं म्हटलं एक विरंगुळा म्हणून. बिलकुल. तर मग त्यांनी आपल्याबद्दल सांगितलं की मी म्हणे इथे इंजिनियर जरी असेल तरी मी एक लेखक आहे आणि समाज प्रबोधनात्मक काही कार्यक्रम राबवतो, शिबिर राबवतो. तर आणि एक मला छंद आहे म्हणे की स्पर्धेच्या नाटकं करायच्या. तर माझं लेखन हिंदी मराठीचं दोन्हीचंही आहे म्हणे, पण त्या ज्या स्पर्धेच्या एकांकिका असतात ते हिंदीमध्ये असतात. तर ते तू करू शकशील का? तर मी म्हटलं का नाही सर, तुमच्यासारखे जर माणसं आपल्याला संधी देत असतील तर आणि आपली कला कुठं सादर करण्याची आपल्याला संधी मिळत असेल तर मग ते तर चांगलंच आहे ना सर. म्हटलं मी बरोबर. नक्कीच करेन. तर मग त्यांनी मला जिल्हास्तरीय एक स्पर्धा होती, ती स्पर्धा पार पाडून आपल्याला मग इथे जर आपल्याला आपण नॉमिनेटेड झालो तर मग पुढे जाऊ शकतो असे त्यांनी माझ्यासोबत साधक बाधक अशी चर्चा केलेली होती. तर मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, हे म्हणे वाच तू आणि याच्यामध्ये हा पद्धतीचा रोल आहे. त्यावेळेस तो एक दिल्लीचा कांड झाला होता, सिंदूर बना तंदूर, एकाने आपल्या तंदूरमध्येच आपल्या पत्नीला जाळलेलं होतं. तर त्या सत्य घटनेवर आधारित त्यांनी ती स्क्रिप्ट तयार केलेली होती. तर मग त्यांची रिहर्सल व्हायची, मग त्यांच्या घरी वगैरे जायचो मी, मग तिथेच रिहर्सल व्हायची. मग इथे जिल्हास्तरीय नाटकामध्ये आमचा सादरीकरण झाला, तिथून आमचा प्रथम क्रमांक आला आणि त्यानंतर मग आम्ही बीडला गेलो, म्हणजे राज्यस्तरीय स्टेट लेवलसाठी. तर तिथे मग आता राज्यस्तरीयवर काही आपण टिकू शकलो नाही, कारण टेक्निकलची बाजू आमची कमजोर होती. बऱ्याचशा गोष्टी नेपथ्याच्या बाबतीत आम्ही कमी पडलो होतो आणि मुंबईपासूनचे तिथे लोक आलेले होते. तर त्यामुळे आमची स्पर्धा फक्त तेवढ्यापुरती सीमित राहिली. तिथून मग दुसऱ्या वर्षी त्यांनी मला सांगलीला नेलं, तिथे पण तसंच झालं. तर अशा पद्धतीने मग त्यांच्यासोबत मी जोडलो आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अभिनय कसा करायचा, स्टेजवर कसं वावरायचं इथूनचा, आणि गीत गायनाबद्दल तर त्यांनी म्हणजे तुला जसं वाटतं तसंच कर म्हणत होते, पण आपल्या अभिनयाच्या बाबतीत त्यांनी मला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. मग त्यानंतर त्यांनी शासनाचे जे आपले प्रौढ शिक्षणचे कार्यक्रम असतात, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा किंवा शिक्षणाबद्दलची आवड कशी निर्माण व्हावी याच्यावर गव्हर्नमेंटकडून आपल्याला कार्यक्रम मिळालेले होते. तर ते कार्यक्रम मग आम्ही त्या गडचिरोलीच्या परिसरात गावागावात जाऊन करत होतो, पथनाट्यासारखे. तर एक तासाचे, दीड तासाचे, मग एका दिवशी 2 तर कधी शक्य झाल्यास 3, अशा पद्धतीने आम्ही ते 15-20 दिवस तिथे चांगल्या पद्धतीने आम्ही तो काम केलेला होता. मग त्याच्यानंतर माझा ITI संपला, मग मी इकडे निघून आलो. निघून आल्यानंतर मग माझी अप्रेंटिस म्हणून कुरखेड्याच्या MSCB अपॉइंटमेंट झाली होती. तर अप्रेंटिसशिपच्या ट्रेनिंगसाठी मग मी इथे आलो. तर आता आपल्यातला कलावंत कायमच असायचा, कलेचा किडा जो असतो तो वळवळ करत असतो. तर त्यामुळे मी मग इथेही आपला चांगलाच म्हणजे जम बसवला. म्हणजे कधी सुट्टीच्या वेळेस मग सर आपले जे काही इंजिनियर लोक असायचे, कोणी टेक्निशियन असायचे, कोणी वायरमॅन असायचे, फील्डवरही जाताना आम्ही तिकडे मस्त गमती जमती करायच्या. आता सयाम मग काहीतरी सांग चुटकुला एखादा, अशा पद्धतीने मी तिथेही चांगला म्हणजे खेडीमेडीच्या वातावरणात सगळ्यांचा एक म्हणजे गळ्यातला ताईतच झालो होतो समजा. तर मग तरी पण तिथे मी गणपती बसायचा आमच्या त्या MSCB मध्ये. तर तिथे मग मी नाटक करायला लावले माझ्या आग्रहाखातर. तर त्यांनी मग किती खर्च येईल काय येईल सगळं म्हणजे बायोडाटा विचारला आणि मग त्यांनी ते करायला लावले. तर तो सुद्धा नाटक मस्त. आणि आता आपल्याला आधीपासूनच आवड कॉमेडीची होती, तर मी माझी भूमिका आधीच निवडून ठेवलेली होती. तर सगळ्यांकडून मग, आणि त्याच्यातला डायरेक्टर मग आता मीच, नाटकाचा तुला समजते ना, तूच काहीतरी सांग बाबा आपल्याला. तर इंजिनियर पासून तर ते आपले लाईनमॅन पर्यंतचे जेवढे काही लोक होते तेवढ्या लोकांना घेऊन मी तो एक नाटक तयार केलेला होता. आणि त्या नाटकाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला होता सगळ्यांचा. आणि प्रॉपर कुरखेड्यामध्ये असल्यामुळे आता सगळ्या त्या कर्मचारी सगळे होते आणि त्यांचे जे संबंधित लोक होते त्या लोकांची गर्दी उसळलेलीच होती. त्यामुळे भरपूरच पद्धतीने प्रतिसादही मिळाला आणि नाटकही छान झाला. मग त्यानंतर मी हे जे माझे कॉलेजमध्ये असतानाचे जे काही मित्र होते त्यांच्या गावी पटानिमित्त नाटक असायचं. तर ते दरवर्षी एकमेकाला, ये रे आमच्या गावचा पट आहे, कधी आपली बाजारात भेट झाली काही झाली, तेव्हा कुठे मोबाईल वगैरे होते, तर ते सांगायचे. तर मग मीच जायचा त्यांच्या गावी. तर नाटकात तर संधी आपल्याला नव्हतीच, कारण नाटक आधीच नियोजित झालेला असायचा. पण
आपला मित्र रेकॉर्डिंग डान्सही करते असं त्यांना माहित असल्यामुळे ते मला अंकामध्ये एक संधी द्यायची, तर तेव्हा मी रेकॉर्डिंग डान्स वगैरे करायचा. रेकॉर्डिंग डान्स हे सिंगल मध्ये करायचे की सिंगल मध्ये हो सिंगल मध्येच करायचा. त्यावेळेस ती कॅसेट असायची हो ना, हो ती कॅसेट आपली माझी कॅसेटच तयार केलेली होती माझ्या निवडक गाण्यांची. कुठं जायचं असेल तर ती कॅसेट घेऊन जात होतो मी, संधी मिळाली की आपला सुरू. तर अशा पद्धतीनं मग माझा डान्स वगैरे झाला की तिथूनही मग चांगल्या लोकांना मी थोडासा परिचित झालो. त्यानंतर मग आमच्या गावामध्ये शेवादास पाटील खुने म्हणून आहेत, ते दरवर्षी पटानिमित्त नाटकाचं आयोजन करायचे. आंधळीला आहेत आज हयात? हो आता आहेत ना ते. आता ते गुरुदेव सेवा मंडळाचे खूप मोठे म्हणजे अनुयायी आहेत आणि भजन वगैरे सुद्धा म्हणतात, कारण हा त्यांना वडोलीपार्जितच गुण मिळालेला आहे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने आमची जी आंधळीची भूमी आहे ही संपन्न झालेली आहे. कारण ते महाराज नेहमी यायचे, आमचे बाबा वगैरे महाराजांच्या सानिध्यातले होते. माझे मोठे वडील जे आहेत ते महाराजांनी त्यांना दत्तकच घेतलेलं होतं, परंतु घरच्या परिस्थितीमुळे ते मोजरीला काय जास्त दिवस राहू शकले नाही, ते परत आले. तर त्यांचे जे वडील होते शेवादास पाटील खुने यांचे पूजनीय हरिराम पाटील खुने हे महाराजांचे तुकडोजी महाराजांचे खूप मोठे भक्त होते. तर त्यांच्या अनुषंगाने महाराज नेहमी येत जात असायचे. तर तेच संस्कार आमच्या ते शेवादास काकाजी खुने यांच्यावरती पडले आणि आजही ती परंपरा भजनाची ती राबवत आहेत, आकाशवाणीपर्यंत गेलेले आहेत. त्यांच्यासोबत हरिराम पाटील खुने सोबत माझी आई सुद्धा आकाशवाणीवर त्यावेळेस गेलेली होती. जेव्हा आमच्या घरी रेडिओ होता तेव्हा मी 6वी 7वीत असेल कदाचित. तर म्हणजे त्या माध्यमातून त्या संस्कारातून आपण घडलो समजा. म्हणजे एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या घराण्यातच गाणं होतं आणि तुम्ही जो गाणं शिकलाय हे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातूनच गाणं शिकलं असं म्हणायला हरकत नाही. हो एक ते संस्कार म्हणा काही म्हणा, तो वातावरण, कारण भागवत वगैरे व्हायचे ना आपल्या गावात. आणि माझी आई नेहमी भजनं म्हणायची. तर ते भजनं मी म्हणजे अंगीकृत करत होतो आणि मी देखील आई जशी म्हणते तशाच पद्धतीने मला म्हणता आलं पाहिजे हा मी एक स्वतःशीच आग्रह करून मी त्या पद्धतीने तयारी करत होतो आणि आईला म्हणून पण दाखवत होतो. कधी गणपतीत वगैरे भजनं असली तर मी 1-2 भजनं म्हणायचा. तर त्यानंतर ते शेवादास पाटील दरवर्षी जशी ती नाटकांची म्हणजे हे करत होते तयारी, तर अशातच मी एकदा त्यांच्याशी बोललो होतो की काकाजी म्हटलं मला एखाद्या वेळेस नाटकाची संधी द्या, मला नाटकात काम करायची खूप इच्छा आहे आणि मी मिळालेली भूमिका चांगल्या पद्धतीने करेन असा माझा आत्मविश्वास मला सांगतो आहे म्हटलं. तर त्यांचा काही माझ्यावरती विश्वास बसत नव्हता. आधी म्हणजे कसं सगळे गावातले कलावंत असायचे आणि 1-2च कलावंत हे बाहेर गावून आणायचे. लेडीज तर आणायचेच पण 1-2 फेमस असलेले कलावंत देखील आणायचे. जसे त्यावेळेस आमची गसपुरे गुरुजी होते, बुल्ले गुरुजी होते, हरिराम वरखडे साहेब होते, वडपल्लीवार सरपंच हो, म्हणजे त्याच फील्डचे लोक त्यावेळेसचे त्या जनरेशन मधले. तर ते खूप म्हणजे त्यावेळेस फेमस होते. ते फुलबांदी गुरुजी, आपल्या पद्मश्री डॉक्टर परशुरामकर खुने हे वगैरे आमच्या गावी येऊन जात होते नेहमीच. तर या टीम मध्ये मला एकदा तरी संधी मिळावी बा अशी माझी खूप इच्छा होती. कारण तो मोठा नाटक म्हणजे तिकीटचं नाटक म्हटल्यानंतर खूप मोठा नाटक झाला ना आपल्या झाडीपट्टीसाठी. तर त्यावेळेस मला संधी मिळावी अशी माझी मनोमन खूप इच्छा होती आणि मी त्या पद्धतीने त्यांच्याकडे रिक्वेस्ट पण केली. परंतु त्यांचा काही माझ्यावरती भरोसा बसत नव्हता. कारण या मुलाला संधी देऊन याने जर आपला रोल पाळला तर मग बोलणारे आपल्यालाच बोलतील ही एक त्यांच्या मनामध्ये एक भीती होती. तर आणि त्यांनी मला नाटकात कधी बघितलं नव्हतं ना, त्याच्यामुळे त्यांची हिंमत होत नव्हती. बरोबर. त्यामुळे ते मला काही संधी देत नव्हते. मग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बोललो त्यांच्याशी. तर ठीक आहे म्हणे, तुला आम्ही संधी देऊ, परंतु म्हणे तुला संपूर्ण कलावंतांच्या स्क्रिप्ट लिहून द्याव्या लागतील, कारण त्यावेळी झेरॉक्स नव्हत्या आणि लिखित नाटकं असायच्या. तर त्यांच्या पूर्ण ज्या स्क्रिप्ट आहेत प्रत्येक कलावंतांच्या तू लिहून देत असशील आणि 150 रुपये वर्गणी आहे ती जर तू देत असशील तर आम्ही तुला संधी देऊ. म्हणजे नाटकं एक तर लिखित असायच्या किंवा छापीला असायच्या का? नाही, तेव्हा लिखितवाल्या नाटकं नव्हत्या, तेव्हा सगळे छापील असायचे. छापील पुस्तक जे वडसाचे पिंजारकर आहेत ना त्यांच्याकडे ते पुस्तकं मिळायच्या आधी. म्हणजे जसं ऐतिहासिक नाटकं झाल्या, पौराणिक नाटकं झाल्या, त्यावेळेस त्याच नाटकांचा क्रेज होता आणि हळूहळू लावणी प्रधान नाटकाची फक्त सुरुवात झालेली होती. परंतु अजूनपर्यंत तिचा म्हणजे तेवढा काही मोठा गवगवा झालेला नव्हता. पण ह्याच पद्धतीच्या नाटकं चालायची, ऐतिहासिक आणि पौराणिक किंवा अशा सामाजिक नाटकं प्लेन, जसा म्हणजे त्याला का म्हणून आपण
अश्रूंची झाली फुले, हा. अशा वगैरे पद्धतीच्या नाटकं त्यावेळेस व्हायच्या हम्म. सामाजिक मध्ये. तर मग त्यावेळेस त्यांनी मला कबूल केलं की ठीक आहे तुला रोल देऊ, पण आमच्या हे ज्या काही काम आहेत हे तुला करावे लागतील. मी म्हटलं ठीक आहे, तुमची 150 रुपये मी वर्गणी पण देणार, सदस्य फी म्हणून सगळ्यांवर होती, त्याच्यात तुला जर आम्ही नाटकात संधी देतो तर तुला 150 रुपये द्यावी लागेल. तर ठीक आहे म्हटलं मी देणार आणि लिहून पण देणार त्या स्क्रिप्ट. तर ठीक आहे म्हणाले. आता मी खूप खुश झालो, मला भूमिका मिळणार आहे. तिथूनच त्यांनी हो म्हटल्याबरोबर मी खूपच भारावून गेलो होतो. सगळं म्हणजे जेवताना, खावताना, झोपताना, उठताना, बसताना मला ते एकच दिसायचं नाटक आणि नाटक. म्हणजे आपल्याला भूमिका मिळणार, मी ते भूमिका चांगली करणार, हा एकच ध्येय होता माझा. मग आता हे गेले पॉम्पलेट छापायसाठी वडसाला आणि लेडीज ठरवायसाठी मंडळाचे लोक. तिथे गेल्यानंतर यांच्यामध्ये काय दाल खिचडी पकली माहित नाही. आता कोण त्यांना प्रपोज केलं काय नाही, अरे माझं नावच नाही पॉम्पलेटवरती. आणि तिथे सन्माननीय आपले झाडीपट्टीचे व्हिलन शेखर पटले साहेब यांचं नाव दिसला. तर शेखर भाऊ त्यावेळेस कॉमेडीच रोल करायचे. त्यांना म्हणजे आज जरी आताची पिढीला माहित असेल की शेखर पटले साहेब ऍज अ विलन रोल करतात, हो एक ठप्पाच लागला, एक ठप्पा लागलेला आहे. तर त्या काळात शेखर पटले साहेब हे कॉमेडी रोल करायचे, कॉमेडी पासूनच सुरुवात झाली त्यांची. हा. तर त्यावेळेस त्यांनी मग ते कॉमेडी भूमिकेसाठीच त्यांनी जी मी करणार होतो पुस्तक पण मी सिलेक्ट केला होता. कारण मी डोंगरे सरांची नाटक चिरसडीला बघितली होती आदल्या वर्षी आणि डोंगरे सरांची भूमिका एवढी भारावली मला की मी म्हटलं हीच भूमिका कधी नाही कधी करेन आणि नाटक पण हाच करेन अशी मनोमन इच्छा झाली होती जर माझ्या गावात संधी मला मिळाली तर. आणि ती नेमकी संधी मला मिळाली. मीच पुस्तक त्यांना सांगितलेला होता आणि माझी भूमिका म्हणलं ही मुरलीची राहील. त्यावेळेस म्हणजे तो तृतीयपंथी आपला छक्का ते राहायचं. तर ती भूमिका मला खूपच आवडली होती डोंगरे सरांची. तर त्यावेळेस मग मी ते करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु ही पॉम्पलेट छापायला गेले आणि यांनी माझा नावच वगळला. मग जेव्हा मी पॉम्पलेट बघितला तर त्याच्यात आता काही लोकांना माहित झालेलं होतं किरपालला भूमिका मिळालेली आहे. ते एक जण मला सांगितलं किरपाल म्हणे तुझा पॉम्पलेटमध्ये नावच नाही आहे. अरे म्हणजे ते जे खाली गावकरी मंडळी असतात ना त्याच्यामध्ये त्यावेळेस एवढा म्हणजे वाटायचा होमदेव भाऊ की समस्त गावकरी मंडळी म्हणून जेव्हा गावातल्या लोकांचे जरी बारीक बारीक नाव असले ना तरी माझा पॉम्पलेटमध्ये नाव आहे या गोष्टीचा सगळ्यांना खूप मोठा आनंद व्हायचा. बरोबर. कोणत्या कोपऱ्यात का असे ना माझा पॉम्पलेटमध्ये नाव आहे. तर म्हणे तुझं तर पॉम्पलेटमध्ये नाव नाही आहे म्हणे कलावंत म्हणून. अरे मी मग पॉम्पलेट बघितला. मग मी शिवदास भाऊकडे काकाजीकडे गेलो. काकाजी म्हणलं कावनजी म्हणलं तर अरे नाही म्हणे त्या प्रेसवाल्याला म्हणे म्हटलं म्हणे का नाही हा एक चांगला कलावंत याला घेऊन जा. तर मग मी नाराज होऊन गेलो. नाराज झालो, चुपचाप बसलो. तरी पण मी ते नाटक बघितली कारण का माझा वेळ होता तो. कोणती कशी भूमिका करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ऐतिहासिक नाटकामध्ये ज्या शिवाजी महाराजाच्या नाटका असायच्या त्याच्यामध्ये मला एक तर कॉमेडी रोल आवडायचा किंवा मग ते खानाची भूमिका आवडायची. अशा दोनही भूमिका मी इतर भूमिकेपेक्षा जास्त लक्ष देऊन बघत होतो. आवडीच्या म्हणजे एकदम खान म्हटल्यानंतर म्हणजे त्याचे कपडे, त्याचा तो बोलणं, त्याची दाढी, म्हणजे भारदस्त पर्सनॅलिटी. भारदस्त पर्सनॅलिटी. आणि त्यावेळेस तुमची पर्सनॅलिटी भारदस्त नाही एकदम किरकोळ होतो मी. तुम्ही एकदम किरकोळ होते तरी पण ते रोल तुम्हाला आवडायचे. आवडायचे बघताना. किंवा मग त्यांच्यामध्ये जर असा एखादा कॉमेडी एखादा असेल त्या खानांच्या छावणीत वगैरे तर तशा पद्धतीची भूमिका मी जास्त लक्ष देऊन बघत होतो. तर नाटक वगैरे बघितले. मग दुसऱ्या वर्षी मला नाटकात घ्या म्हणून बोललोच नाही. दुसऱ्या वर्षी त्यांच्या मोहल्यामध्ये का चर्चा केली त्यांनी मंडळवाल्यांनी माहित नाही. तर अचानक नाही का मग शिवदास भाऊ आणि दोघे जण माझ्याकडे आले. किरपाल म्हणे तू या वर्षीच्या नाटकात काम करशील. मी म्हणलो काकाजी तुम्ही असेच म्हणता आणि माझा विरस करता. तर नाही म्हणे यावेळेस आता तसं होणार नाही म्हणे. बिलकुल म्हणे तुला दिलं म्हणजे दिलं म्हणे. मग माझ्या बाबांनी थोडेसे त्यांना सांगितलं देऊन द्या म्हणे पोराची एवढी इच्छा आहे तर एकदा तरी संधी देऊन द्या. तर मग त्यांनी मला संधी दिली आणि नाटक होतं अजिंक्य मृत्यू पराजित झाला, शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं नाटक. तर त्या ठिकाणी मला त्यांनी विनोदी भूमिका मुसलमान शिपायाची दिली होती आणि शेखर भाऊला भूमिका होती धनगर म्हणजे मराठा शिपाई समजा. पण ते लेडीज सोबत त्याचा रोल होता जास्त. तर मी माझी स्क्रिप्ट परिपूर्ण पाठांतर केली होती आणि त्यावेळेस कोणता जुनून होता माहित नाही.
तर आज तसा तेवढा नाही. आज तुम्ही 10 वेळ जरी वाचण्याचा प्रयत्न करतो मी, म्हणजे मी माझं सांगतो, तर तेवढं म्हणजे काही काही ठळक ठळक मुद्दे लक्षात राहतात आणि काही पुन्हा म्हणजे वाचावंच लागते. समजा आता प्रपंचामुळे म्हणा किंवा काही नाही का, तेव्हा माणूस कसा एकट्याच फ्री माइंड होता, डोक्यात लवकर भरायचं. आता सगळ्या गोष्टीचा व्याप वाढल्यामुळे नेमक्या नाटकाच्याच गोष्टी सुटून जातात आणि बाकीच्या गोष्टीचा व्याप डोक्यात भरतो. नाही ही गोष्ट हे तेवढंच सत्य आहे. तर मग मी ती भूमिका केली. नाटक सुरू झाल्यानंतर मग माझी भूमिका माझ्या सकट मी इतरांच्या पण भूमिका पाठांतर केलेल्या होत्या, जे त्या प्रवेशातल्या होत्या. सगळ्या डायलॉग मला पाठ होत्या. आता शेखर भाऊशी माझा संवाद, त्याच्यात ती लेडीज येते, सपनाताई होत्या आपल्या मोठघरे, तर ती येते आणि मग ते दोघे येतात आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांची चौकशी करतो की हमारे छावनी के पास तुम कैसे कैसे आए भाई, इधर तुम मराठा शिपाई दिखताय, असं तसे काहीतरी संवाद होते. तर मी ते बोलणं सुरू केलं. मग शेखर भाऊनी 2-3 स्क्रिप्ट मधले डायलॉग होते तसे बोलले. मग त्यानंतर त्याला काय झालं माहिती नाही, तर तो स्क्रिप्ट मधल्या कमी आणि बाहेरच्या डायलॉग जास्त बोलायचा. आता माझा स्क्रिप्ट वरती पूर्ण लक्ष होता, म्हणजे आपला माइंड सेट झालेला होता, पूर्ण पाठांतर असल्यामुळे. तर मी कन्फ्युज होऊन गेलो. मी म्हटलं हा असा बोलत आहे आणि स्क्रिप्ट मध्ये असा नसल्यामुळे मी आता का बोलावा. एक तर त्यावेळेस मला प्रेझेंट ऑफ माइंडही तेवढा नव्हता चालत, तल्लक बुद्धी नव्हती तेवढी आपली. तर मग तिथे दुसऱ्या ज्या लेडीज होत्या, शशिकलाताई भाग्यवंत यांचे मिस्टर स्वर्गीय रमेश भाग्यवंत हे होते प्रॉम्प्टिंग करत. तर त्यांनी बघितलं आणि त्यांनी आपल्याकडच्या मग शेरोशायऱ्या मला सांगितलं, म्हणजे सांगणं सुरू केलं. म्हणजे शेखर भाऊ काही बोलला वेगळा की हा हिंदीतल्या डायलॉग मला आपल्या पद्धतीच्या बनवून सांगेल. असा प्रवेश झाला होता जबरदस्त. म्हणजे मेन टॉपिक राहिला बाजूला आणि प्रवेश काही वेगळाच झाला. म्हणजे त्या प्रवेशातच विषयांतरण झालं. विषयांतरण झालं. आणि शेवटी मग त्या रमेश भाऊने एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन बरोबर प्रवेशची म्हणजे एंडिंग केली. नाही असं नाही, म्हणजे त्या कथा म्हणजे त्या स्क्रिप्ट मध्ये ज्या काही सिच्युएशन सीन लिहिलं त्यानुसार एंडिंग केली. त्यानुसार त्यांनी एंडिंग केली, नाही असं नाही, पण मधामध्ये खूप मोठा मसाला भरून काही वेगळाच झाला तो. आणि मग तिकडून आल्यानंतर एकदम मेकअप रूम मध्ये आला तो रमेश भाऊ आणि त्यांनी शेखर भाऊला म्हणलं का म्हणते शेखर म्हणते तू काय करून राहिलास, अरे तो पोरगा नवीन आहे, त्या पोराला धरून चाल तू, तो तर स्क्रिप्ट त्याला परिपूर्ण पाठ आहे, तू स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त बोलतेस, तो का बोलणार आहे. अशा पद्धतीचं त्याला थोडस बोलला तो. आणि मग शेखर भाऊ मग स्क्रिप्ट वाचायला लागले. मग त्याच्यानंतरचे आपले जेवढे काही प्रवेश होते ते स्क्रिप्ट नुसारच झाले. आणि कॉमेडी व्यतिरिक्त जे खानांसोबतचे जे काही माझे प्रवेश होते ते तर मग त्याच्याबद्दल काही वादच नाही, कारण ते जे आर्टिस्ट होते ते तयारीने आलेले होते. नाटक खूपच सुंदर झाला आणि त्यावेळेस मला त्या काळामध्ये 250 रुपये बक्षीस झाले होते. 250 रुपये बक्षीस. म्हणजे त्यावेळेस 250 रुपये बक्षीस म्हणजे त्यावेळेस 1993 ची गोष्ट आहे. 1993. त्यावेळेस वय वर्ष किती होते तुमचे? मी असेल त्यावेळेस बरोबर 18-19 असेल कदाचित. म्हणजे 18-19च्या याच्यात तुम्ही झाडीपट्टीच्या म्हणजे आधी तर तुम्ही नकला बाकीच्या नाटकं वगैरे करत होता, पण ऑफिशियली 1993ला तुम्ही झाडीपट्टीच्या नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. हो, असं म्हणायला हरकत नाही. तर तिथे मग 250 रुपये मला बक्षीस पण झाले. आणि महत्वाचं म्हणजे माझी पूर्ण फॅमिली नाटक बघत होती. माझे भाऊ, माझे बाबा, माझी आई. बाबांना कधी नाटक आवडत म्हणजे ते तर कधी बघतच नाही, पण चला बाबा आपला मुलगा कसा काम करते ही एक त्यांना उत्सुकता असेल, तर त्या पद्धतीने म्हणजे माझा अख्खा कुटुंब होता घरी, म्हणजे नाटक बघत. सकाळी माझी भरपूर वाहवा झाली. अंक झाल्यानंतरही बरेचसे लोक मला भेटायला आले, शाबासकी द्यायला लागले, वा म्हणजे खूप सुंदर खूप सुंदर. ते काही ज्येष्ठ कलावंत होते, आपले बुल्ले गुरुजी होते त्या ठिकाणी, गसपुरे गुरुजी होते, फाल्गुन गिरटकर मरण पावले ते आता, ते गिरटकर सर होते. सगळ्यांनी माझी वाहवा केली, पाठ थोपाटली. शेखर भाऊ चांगले बोलले माझ्याशी. मग नाटक संपला, मी घरी गेलो, झोपून गेलो. आता त्यावेळेसची एक पद्धत होती होमदेव भाऊ, की जे आपण बाहेरून कलावंत येत होते त्या कलावंतांचा भरपूर मान सन्मान मंडळवाल्याकडून कोणाही कोणी त्यांचा मित्र असायचा, त्याच्या घरी त्यांचं जेवण खावण असणे म्हणजे करत होते आणि झोपायला पण द्यायचे. आणि झोप झाल्यानंतर त्यांना जिथे साधन आहे त्या साधनापर्यंत सोडून पण द्यायचे. त्यावेळेस साधनं कमी होते. जसं मग शायकलने म्हणा फाट्यापर्यंत, जसं आमचा आंधळी फाटा, कुरखेडा वडसा बस
तिथूनच जाते. हा. तर त्या फाट्यापर्यंत सोडून देण्याची सोय, म्हणजे एवढा एक जिव्हाळा कलावंताचा आणि मान होता त्यावेळेस. मान होता. हम्म. म्हणजे जेवण केल्याशिवाय जाऊच देत नव्हते. आणि आधी प्रत्येक कलावंताकडे साधन नव्हती ना, बरोबर. त्यामुळे ते एसटीनं वगैरे यायचे. तर मग हे शेखर भाऊ थांबले लांजेवारच्या घरी. भाग्यवान लांजेवार आमचे मित्र आहेत, गावण्यात त्यांना मी संगी म्हणतो. तर त्यांच्याकडे ते थांबले आणि त्यांना मनामध्ये असेल की त्या पोराला जाऊन भेटावं आपण एकदा, म्हणून त्या आमच्या भाग्यवानजी लांजेवार यांच्याकडे त्यांनी बोलणी केली की चला म्हणे, तो रात्री जो मुलगा काम केला त्याच्या घरापर्यंत आपण जाऊ. तर मग त्यांना घेऊन ते घरी आले. मी झोपूनच होतो. तर बाबा होते माझे. तर हे आल्याबरोबर बाबा मला उठवायला आले. म्हणे तो रात्री तू भूमिका केलास ना म्हणे, ते शेखर भाऊ ते वगैरे आले आहेत म्हणे, ये म्हणे, उठ म्हणे. मग गेल्यानंतर मग मी नमस्कार वगैरे केला त्यांना. आता ते नाटकातल्याच पद्धतीने बोलले, रात्री जे संवाद होते त्या पद्धतीने. तर आम्ही हसलो. जनरली शेखर भाऊंचं बोलणं तसंच. तर पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी नाटकातला संवाद साधला एक सुलेमान म्हणून. मी हसायला लागलो. मग ते मला बोलले की किरपाल म्हणे, आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मंडई निमित्त नाटकं असतात, तुमच्याकडे संक्रांतीनंतर होतात. म्हणजे आपल्याकडे संक्रांतीनंतर पटानिमित्त होतो, शंकरपटानिमित्त. आणि भंडारा गोंदियामध्ये दिवाळीपासून ज्या मंडया सुरू होतात त्या निमित्ताने. आपल्याकडे हा मंडईवाला प्रकार नव्हता. म्हणजे आता सध्या तो ट्रेंड सुरू झाला जेव्हा आपल्या ह्या म्हणजे पट बंद बंदली होती, तेव्हापासून मग नाही का मग मंडईचा प्रकार. कारण आता लोकांना सवय झाली होती झाडीपट्टीच्या नाटकं बघायची. तर मग ते म्हणाले की आमच्याकडे अशा मंडईच्या निमित्ताने नाटकं वगैरे होत असतात, तर अशा ठिकाणी जर मी तुला बोलवलं तर तू येशील का? तर मला वाटलं भाऊ मी खरंच तेवढ्या लायकीचा आहो का बापा? तर नाही बोले, वो हमको दिख गया बोले, तू क्या चीजें पहचान लिया बोले मैंने. तर ठीक आहे भाऊ म्हणलं, तसा जर असेल तर सांगा. पण मी म्हणलं तुमच्यासोबत संपर्क कुठे साधायचा, कसा साधायचा, मला कसं माहिती पडेल? तर नाही म्हणे, मी प्रशांत भाऊ नाकाडे वडसा यांच्या प्रेसमध्ये माझा ऍड्रेस लिहिलेला आहे म्हणे, किंवा तिथे जरी आलास, कोणता मेसेज जरी सोडलास तरी मला मिळून जाईल म्हणे. म्हटलं ठीक आहे. किंवा म्हणे एक पर्याय आहे, तुझ्या परिसरात जेव्हा कधी माझी नाटक राहील तेव्हा पॅम्पलेट बघायचा म्हणे की याचा नाटक कोणत्या गावी आहे, आणि त्या गावी येऊन भेट घ्यायची म्हणे. म्हटलं ठीक आहे बा, हेही चालेल. तर मग अशा पद्धतीने मग आमच्या फार कमी भेटी झाल्या, कारण तिकडे म्हणजे आमच्या परिसरात तेवढ्या त्याच्या नाटकं नव्हते त्यावेळेस. मग एक आमचे विश्वंभर गहाणे म्हणून आहेत, एरंडीचे लेखक, ज्यांनी पहिला नाटक त्यांनी बहरला प्रीतीचा पारिजात हा लिहिला. खूपच सुंदर नाटक आहे तो. ऐतिहासिक नाटक पण लिहिलंय त्यांनी, बिरसा मुंडा. हो, आता त्याने ऐतिहासिक नाटकाकडे वळला तो. बऱ्याचशा नाटकं लिहिल्या. तत्पूर्वी सॉरी, एक गोष्ट नाही आठवली मला. ही माझ्या गावची नाटक झाली आणि 15-20 दिवसानंतर जे आंधळीमध्ये कलावंत नाटकात काम करणारे होते, त्यांच्यापैकी काही कलावंतांनी आमच्या गावालगतच एक वाघेडा म्हणून गाव आहे, तिथे नाटक करायचं ठरवलं. तंट्या भिल्ल, ते म्हणजे लिखितच नाटक होतं. तर तंट्या भिल्ल नाटक करायचं म्हणून ठरवलं. आणि त्याच्यामध्ये फाल्गुन गिरडकरजी गुरुजी होते. तर त्यांनी मला विचारलं की म्हणे तुला भूमिका एक राहील. अरे वा म्हटलं, मला भूमिका भेटत आहे, म्हणजे माझ्या गावी नाटक केल्यानंतर दुसऱ्या गावी जर मला भूमिका भेटत आहे, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय राहू शकते दुसरी. तर मग मी म्हणलो ठीक आहे, पण तुला कॉमेडी रोल काही राहणार नाही म्हणे, तुला एक गाण्याचा रोल आहे म्हणे, ढेऱ्याची भूमिका आहे म्हणे, ती तुम्हाला करावी लागेल. तुला गाणं म्हणता येते म्हणे. म्हणलं हो. तर म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर मग मी तिथे ते तंट्या भिल्ल नाटकामध्ये भूमिका केली. आजही तिथले मला काही संवाद पाठांतर आहेत. म्हणजे एवढा तो दिमागात बसून गेला होता, एवढी तयारी केली होती. आणि त्याच्यातलं एक गाणं पण, 2 गाणे होते, 2 गाण्यापैकी एक गाणं मला चांगलं आठवते. समिंदर उचलून लई गेलं, तयातून नवल वरी आलं, देवी कुणी नाजूक अलबेल, करी वर माता, सपान पडले नवलाचं, हो सपान पडले नवलाचं. बरं, आमच्या या रसिक प्रेक्षकांसाठी याच ओढी गाऊन दाखवा. हो का नाही. समिंदर उचलून लई गेलं, तयातून नवल वरी आलं, देवी कुणी नाजूक अलबेल, करीवर माथा, सपान पडलंय नवलाच, हो सपान पडलंय नवलाच, सपान पडलंय नवलाच, हो सपान पडलंय नवलाच. वा, खूप सुंदर.
म्हणजे अशा पद्धतीनं त्या नाटकामध्ये तुम्हाला तंट्याभिल्ले या नाटकाचं गाणं आहे ना? हो, तंट्याभिल्ल या नाटकातले. तसे तंट्याभिल्ल नाटकातली गाणी खूपच सुंदर आहेत. पण हा गाणं माझ्याकडे होता आणि माझी भूमिका पण मी चांगल्या पद्धतीने काटेकोरपणे पार पाडलेली होती. तर तिथे मग नाटक संपल्यानंतर ते गिरटकर सरांनीच नाटक ठेवलेलं होतं. तर त्या गिरटकर सरांनी मला 50 रुपये त्यावेळेस दिले होते. त्यावेळेस 50 रुपये? हो. म्हणजे साधारणतः तुम्ही 93 ला पहिलं नाटक, हो 93चीच गोष्ट आहे. म्हणजे 93च्या काळात 50 रुपयाचं महत्व आजच्या तारखेत 500 रुपये एवढं आहे. हो हो हो, प्रश्नच नाही. कारण तर त्यावेळेस 50 रुपयात खूप साऱ्या गोष्टीचा नियोजन होत होता. बरोबर. आज 500 ज्या गोष्टीचं नियोजन होत नाही त्या वेळेस 50 रुपयात व्हायचं. तर त्यावेळेस त्यांनी मला 50 रुपये दिले. मला विश्वास बसत नव्हता आणि ती माझी पहिली कमाई होती. तर खरंच खूपच मी आनंदित झालो होतो त्यावेळेस. आणि त्या वर्षी फक्त माझ्या त्या 2 नाटकं झालेल्या होत्या. मग दुसऱ्या वर्षी मग इतर कलावंतांसोबत माझं जाणं येणं, कुठे नाटक असली आपण फिरणे, त्या कलावंतांसोबत तो आपल्याला ओळखत नसेल तरी आपण स्वतःहून त्याची ओळख करायची. आणि मी नाटक बघता बघताच मग जसा अंक झाला की मी तिथे थांबत नव्हतो, सरळ मेकअप रूम मध्ये येत होतो. कलावंतांची ज्याची भूमिका आवडली त्याच्यापर्यंत जाऊन बोलत होतो, बसत होतो. आणि नाटक बघणे हा माझा खूप मोठा म्हणजे एम झालेला होता. तर मग कोण कशी भूमिका करते, कॉमेडी भूमिका कशी असते, व्हिलन कसा असतो, कॅरेक्टर कसे असतात, ह्या सगळ्या पद्धतीचा मी ऑब्झर्वेशन करायचा. मग त्या नाटकाच्या माध्यमातून वाघेड्याला ते भास्कर शेंद्रे आले होते, गोठणगावचे. तेही नाटकात काम करतात. तर त्यांनी माझी भूमिका बघितलेली होती. तर ते विश्वंभर गहाणे म्हणून आहेत एरंडीचे लेखक, त्यांनी पहिला नाटक लिहिला बहरला प्रीतीचा पारिजात. तर त्या नाटकाचं नियोजन त्या भास्कर शेंद्रेकडे होतं. तोही भूमिका करणार होता त्याच्यात. तर त्यांनी अचानक मला कुरखेड्यामध्ये बाजारात भेटला. आता परिचय आमचा झालाच होता. तर त्याने म्हटलं, किरपाल म्हणे तुला एक भूमिका करणे आहे. तर मी म्हटलो ठीक आहे. तर म्हणे भूमिका थोडीशी गुंड प्रवृत्तीची आहे म्हणे, मेन गुंड्यासोबत दुसरा एक गुंड आहे म्हणे, साईड विलन, कॉमेडी नाही आहे म्हणे. तर मी म्हणलो करीन ना, काऊन नाही करीन. तर आपल्याला काय भूमिका मिळण्याशी मतलब होता. ते भूमिका फक्त भेटली की मग त्याचं काय करायचं ते आपण बघू. तर अशा पद्धतीने मी तयार होतो, आनंदी झालो. तर ठीक आहे. मग आता हा प्रस्ताव त्याने त्या लेखकाकडे मांडला का म्हणे या भूमिकेसाठी आपण विश्वंभर गहाणेकडे. आता विश्वंभर गहाणे माझा काहीच परिचय नाही त्यावेळेस. तर त्याने सरळ ही गोष्ट फेटाळून लावली. नाही म्हणे तो कॉमेडी कलाकार आहे म्हणे, भले आणि हा म्हणे साईड व्हिलन म्हणजे रोल पाडून टाकलं म्हणे तो. तर त्याने ते नाकारलं मला. आता नाकारल्यानंतर मग दुसऱ्या वेळेस पुन्हा मग मीच गेलो, उत्सुकता होती ना. मग 2-3 दिवसांनी मी भास्कर भाऊकडे गोठणगावला गेलो सायकलने. मी म्हणलो भाऊ का झाला. अरे तो लेखक नाही म्हणते म्हणे, आता कसा करू. साला म्हणलं आता लेखक काऊन नाही म्हणताय. तर नाही म्हणे तू कॉमेडी करतेस का ना माहित आहे म्हणे त्याला म्हणे, पण तू विलन साईड विलन करशील असा त्याला विश्वास नाही बसत आहे, तर कसा करू. तर अशोक दुधकर भाऊला घेतलं म्हणे त्यांनी ते तुझ्या रोलसाठी. म्हणलं ठीक आहे, नाटक तरी पाहायला येईल. संक्रांती निमित्त ते नाटक होता आपला इथे अंतरगाव पुराळा, तिथे नाटक होता. तर आता तिथे मला मग त्याचा पॉम्पलेट, आधी पॉम्पलेट म्हणजे गावोगावी वाटायचे ना. तर तो पॉम्पलेट दिसला मला. पॉम्पलेट मध्ये शेखर भाऊ दिसला. अरे म्हणलं हा तर आपला आदमी आहे, इसको जाके मिलना ही चाहिए. तर ठीक आहे म्हणलं, आपल्या मनाशी ठरवलं मी का जाणार. आता बसमध्ये कुरखेड्यामध्ये बस होती, त्या बसमध्ये बसलो मी. तरी 5-5:30 वाजताची गोष्ट असेल. अरे जाऊन पाहत होतं का तिथे शेखर भाऊ त्या बसमध्ये. त्याच बसमध्ये शेखर भाऊ होता, अंबादास कांबळी होते, हिरालाल पेंटर होते, एक ते जगदीश मेश्राम म्हणून तबलजी होते, ते मरण पावले आता गिरगावचे, ते होते. ते आता त्याच्यातून फक्त मी शेखर भाऊला ओळखत होतो. तर त्यांनी बघितल्याबरोबर अरे आओ सुलेमान म्हणते, तो नाटकातल्या भूमिकेच्याच नावानं मला बोलत होता. मग आम्ही पुराड्याला उतरून मग पायी अंतरगावला गेलो. तिथे गेल्यानंतर मग जेवण वगैरे झाला मंडळात. तर हा शेखर भाऊ म्हणते मला, चल म्हणे आपण संडासला जाऊन. मग त्याच्यासोबत मी गेलो. मग त्याला मी सांगितलं, भाऊ म्हणलं या नाटकामध्ये मला संधी मिळणार होती, परंतु लेखकाचा विश्वास न बसल्यामुळे आणि तू विलन नाही करू शकत असं म्हटल्यामुळे म्हणलं मला नाही ठेवलं भाऊ. म्हणलं तर असं का म्हणे. हो म्हणलं. तर त्यावेळेस मी एक पाळणा बनवला होता. तेव्हा हिरालाल पेंटरचा पाळणा फेमस होता. त्यांनी फिल्मी कलावंतांच्या नावाने बनवला होता. पण मी
झाडीपट्टीच्या कलावंतांच्या नावाने तयार केलेला पाळणा होता. म्हणजे झाडीपट्टीत मला जेव्हा कधी संधी मिळेल तर हा कधीतरी सादर करेन, नाही संधी मिळेल तर एखाद्या नाटकामध्ये अंकात तरी सादर करेन म्हणून ती तयारी केली होती माझी आधीच. तर तो एक मी पाळणा तयार केलेला होता माझ्याच मताने. पण हिरालाल काकाजींचा आम्ही पाळणा ऐकलाय. तुमच्या पाळण्याचे जरा 2 लाईनी आमच्या प्रेक्षकांपर्यंत जाऊ द्या. म्हणजे याच्यासाठी की त्यांनी बनवलेला पाळण्यात त्यांच्या व्हिडिओ सिटी आली होती त्यांची, त्याच्यामध्ये ऐकलाय. तुमचाही पाळणा लोकांनी म्हणजे ज्या जुन्या लोकांनी आहेत त्यांनी ऑन स्टेज वरती ऐकला असेल. हो बरोबर. पण आताच्या ऑडियन्सला तुमच्या पाळण्याच्या 2 लाईनी त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे. बरं, तो टोटल 12 कडव्याचा पाळणा होता. काय ना, आपण त्याच्यातले 1-2 कडवे घ्या. बरं ठीक आहे. पहिल्या दिवशी वत्सला का सोबत होते आंबोने काका, ज्ञानेश्वरी देते बाळाले झोका, जो जो रे बाळा जो. ज्ञानेश्वरी देते बाळाले झोका, जो जो रे बाळा जो. दुसऱ्या दिवशी अंबादास कांबडी घेऊन आला काळी कोंबडी, विलासवटी खिस्ते तंगडी, जो जो रे बाळा जो. विलासवटी खिस्ते तंगडी, जो जो रे बाळा जो. अशा पद्धतीचा तो पाळणा मी तयार केलेला होता. तर मग मी तिकडे संडासला गेल्यानंतर येता येता शेखर भाऊला तो पाळणा मी ऐकवला. त्याला एवढा आवडला तो पाळणा. अरे बोले बहुत बढिया म्हणे, आपण एक काम करू म्हणे, अंक झाल्यानंतर तुला संधी देतो म्हणे या नाटकात म्हणायची. तर ठीक आहे म्हटलं मी. मग येता येता अजून त्याच्या डोक्यात का आलं का माहित नाही, तुला या लोकांनी नाकारलाय ना म्हणे, तेरे को स्टेज पे भी खडा करता बोले. मी म्हटलं कसं काय? तर नाही म्हणे, आहे म्हणे माझ्याकडे आयडिया. मी जेव्हा जेव्हा तुला बोलवेन म्हणे तेव्हा तेव्हा तू यायचं म्हणे. फक्त तू एक काम कर म्हणे, गावातून एखादी फाटली शर्ट जमा म्हणे, माझ्याकडे बरमुडा आहे म्हणे हाफवाला, तो वापर आणि ते शर्ट वापरून फक्त म्हणे मीच तुझा मेकअप वगैरे करून देतो, तशा पद्धतीने राहा म्हणे. तेव्हा माझे केस वगैरे मस्त असे घुंगराले होते. म्हणजे आता जरी टक्कल पडलं, आता टक्कल पडलं, पण त्यावेळेस माझे केस म्हणजे खरंच कुरडे केस होते, खूपच सुंदर केस होते त्यावेळेस. तर ठीक आहे म्हटलं. आणि तेव्हा मिथुन चक्रवर्तीची हेअरस्टाईल फेमस होती. तर इकडे लांब पण केस होते माझे, फक्त कल्ल्या कमी केल्या होत्या, जास्त नव्हत्या, थोड्या कमी केल्या होत्या, कारण बाबांना आवडत नव्हता. तर मग ठीक आहे म्हटलं मी. मग तिथे गेल्यानंतर आम्ही मेकअप रूम मध्ये एका मंडळवाल्याला पकडलं, त्याच्याकडे जाऊन शर्ट घेतली एक, आणि शर्ट भाऊ म्हणलं शर्ट जमली. मग त्याने आपली बॅग खोली, त्याच्यातून एक बरमुडा काढून दिला. इसको पैन बोले तो आपण टाकला. मग इधर आ म्हणे. मग त्याने मेकअप गिकअप करून दिला माझा, एकदम असा गुंड्यासारखा मेकअप. ऑलरेडी तिथे 2 गुंडे होतेच, पण 3रा गुंड मला बनवलं होतं त्यांनी. म्हणजे एक मुख्य विलन शेखर भाऊ आणि साईड विलन अशोक दुधकर आणि त्यांच्या सोबतचा मी. तर मग त्याचे नाटकातले संवाद झाल्यानंतर जशी त्याला जागा मिळायची तसा मग तो मला आवाज द्यायचा. आणि फाटक्या इदारा म्हणल्यानंतर मग मी यायचा त्यास रुबाबात, बरोबर. मग तो काहीतरी तिथे आमची कॉमेडी क्रिएट होईल अशा पद्धतीने तो सीन तयार करायचा, आणि मग लोक असे दरारून हसायचे. तर त्याच्यामध्ये 2 ऑलरेडी कॉमेडियन होते. एक छक्क्याचा रोलसाठी हिरालाल भाऊ होता, आणि हवालदाराच्या रोलसाठी आपले अंबादास भाऊ होते कांबडी. तर यांना पण प्रतिसाद होताच, पण मला पण तेवढाच प्रतिसाद होता. तर सकाळी मग खूप माझी वाहवा झाली. हा कोण, हा नवीन कलावंत कोण, हा कोण, हो याला नाही ओळखत. मग ते बाकीचे कलावंत माझ्यासोबत परिचय झाला त्यांच्यासोबत. मग आम्ही फाट्यापर्यंत पुन्हा मिळून आलो आणि बसने मग गावी आलो. मग माझा मग शेखर भाऊने सांगितलं होतं की तू अधेमध्ये वडसापर्यंत येत जा, म्हणजे मी काहीतरी माहिती तिथं देऊन ठेवीन तर ते तुला माहित होईल. मग जायचा मी प्रशांत भाऊकडे, तिथं बसायचा दिवसभर. भाऊ शेखर भाऊ आले होते का? अरे हो, त्या दिवशी आला होता तो, काहीतरी अमुक अमुक गावची तारीख सांगितली आहे, तर तू चालला जातो, ते पर्दी ठेवली आहे. तर मग असं करून मी तो कसा करायचा, आधी त्याच्या नाही का त्याला लक्षात राहत नव्हतं की मी कोणत्या गावची तारीख घेतली आहे स्वतःसाठी, तर कधी कधी त्याच्या डबल तारखा व्हायच्या. तर तो आपल्या जागी मला पाठवायचा. म्हणजे चुकीने जर एखादी तारीख घेतली आहे, जसं एखाद्या मंडळाकडून त्याची तारीख झाली, आता याच्या लक्षात जर नसेल तर दुसऱ्या मंडळाकडून 30 तारीख हा बुक करून टाकायचा आपल्या नावाने, आणि मग याच्या लक्षात यायचं की अरे 2-2 ठिकाणी, आता कसं करायचं.
तर प्रशांत भाऊ तो किरपाल येईल, हम्म. तर त्या किरपालला हे फर्दी देऊन देशील हम्म. आणि या गावाला जाशील म्हणशील, आणि तो एक चिठ्ठी लिहून ठेवायचा मंडळाच्या नावाने हा. का माझा असा असा प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे मी कोणत्या कारणास्तव येऊ शकत नाही, पण मी जो कलावंत पाठवत आहे हा. हा तेवढ्याच ताकदीने तुमचा काम करेल हम्म. आणि चांगला कलावंत आहे, अशी तशा पद्धतीने एक शिफारस पत्र मला तो देत होता हा. आणि तो घेऊन मी त्या मंडळात जात होतो. हा. तर मग मंडळवाले आधी तर नाराज व्हायचे, हम्म. पण मग भूमिका झाल्यानंतर खुशही व्हायचे. हम्म. पण मग पेमेंट हा. देताना त्याच्यात कोणी नाही कोणी राहायचाच, हो, मग हो. म्हणजे काडी करणारा. हम्म. हा, तर मग तू शेखर पटले होस का, तर मग आम्ही शेखर पटलेला तारीख दिलो, तर तुले काहाचे पैसे देऊ, म्हणजे पेमेंटचे एवढेच प्रॉब्लेम करायचे. हो. हा. आता बाबा रे म्हणलं मला काही मानधन म्हणजे काय असा तेवढा हे नाही पाहिजे, फक्त माझा जाण्या येण्याचा मला खर्चच द्या, बिलकुल बिलकुल. हा. एवढा तरी द्या, मी तुमच्यापर्यंत आलो, तुमची नाटक करून देत आहो. हम्म. तर तरी देत होते, नाही असं नाही, पण हम्म. ह्या अशा पद्धतीचे वाक्य मला ऐकायला मिळायचे. काही काही ठिकाणी, एका ठिकाणी तर त्यांनी मला फेटाळूनच लावलं होतं, नाही म्हणे, नाही तू नको काम करू म्हणे, हा. तोच येईल म्हणे. हम्म. पण आता तेव्हा फोन नाही, काही नाही. हा. मग ते वाट बघायचे, इकडे 9 वाजून जायचे, शेखर भाऊ कसा यायचाच नाही ना. हा. तर मग शेवटी हा आता बापू कर म्हणे, नाईलाज असायचं. नाईलाज. हा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा. कधी कधी शेखर भाऊ स्क्रिप्ट द्यायचा, हा. कधी कधी देतही नव्हता, तर त्या मंडळात जाऊन मग मला ती पुस्तक शोधावी लागत होती. हम्म. अजी पुस्तक दाखवायची, मग थोडस वाचू द्यायची, हम्म. मग ते वाचायची थोडीशी, हम्म. आणि मग ते एकच पुस्तक राहायची प्रॉम्प्टिंगसाठी. हम्म. तर ते नाटक सुरू होण्याच्या आधी फक्त आपली परिपूर्ण भूमिका वाचून टाकत होतो मी. हा. टोटल संवाद काही पाठांतर एका थोड्या वेळामध्ये काही होत एका नव्हतं. रिडिंग मध्ये होणार. हा. हा. पण 1-2 प्रवेश माझे चांगले तयार करून जायचा हम्म. आणि मग आपला परफॉर्मन्स करायचा. हम्म. तेव्हा कॉमेडीज रोल असायचे, हम्म. काही अडचण जात नव्हती. इकडे तिकडे एखादा चान्स मिळाला, एखादा गाणं म्हणून टाकणे हम्म. आणि बाकीचे संवाद. हम्म. तर जवळजवळ मग म्हणजे त्या गोष्टी लक्षातच आल्या होत्या का आपल्याला भूमिका आपली कशी करायची. हा. 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 तर मग असं व्हायचं, कधी कधी पुस्तकही भेटत नव्हती, हम्म. तर प्रॉम्प्टिंगच्या भरोशावर. हम्म. तर मग आपला माइंड थोडा थोडा सेट करून मग आपल्या पद्धतीने मोठी अडचण व्हायची का करता. तर अशा पद्धतीने मी त्यांच्या नाटका करत गेलो. मग हळूहळू मग त्याने आपल्या म्हणजे तो स्वतः अशा टीम मध्ये मग नेत होता. हम्म. तर तिथे गेल्यानंतर मग तो कॉमेडी भूमिका असायच्या 2-3, हम्म. त्याच्यात 2-3 कलावंत आधी घेतले असायचे हम्म. आणि मलाही सांगून द्यायचा. हम्म. तर मग तिथे 4-4 व्हायचे. मग अरे, तर मग आता हा का करेल, हम्म. हा तर किरपाल तू दुसरी भूमिका करून टाक कोणती तरी. हम्म. कारण 1-2 गावातले कलावंत असायचे, हा. तर त्याच्यात कोणी नाही कोणी मग तू बापू तू शिपाई होऊन जा, हम्म. हा अमुक तो करून टाकाल. तर भाऊ मी हा नाही करू शकत ना, मी कॉमेडीवाला माणूस. तर तो दाड धपका करून करायचं कर, नाही तर घराला चालला जा, नाही तर गावचा पोरगा करायला म्हणे. हम्म. अशा धमक्या दिली. तर त्यामुळे मग मी म्हटलं जर याच्या गोष्टीचा जर राग मानून मी घरी निघून जाईन, हम्म. तर मला पुढे करिअर करता येणार. बरोबर. तर काही काही गोष्टी मग मला मान अपमान ह्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्या भूमिकाही आपल्याला समजायला लागल्या. म्हणजे अशा चौरंगी भूमिका करायला हा, तर लागल्या. चौरंगी भूमिका करण्याचं कारण म्हणजे शेखर भाऊ. हा. त्याला म्हणजे मी कोणत्या भूमिकेसाठी कोणाला घेतला हे लक्षातच राहायचं नाही. हम्म. मग त्या भूमिकेसाठी मलाही सांगत होते, डोंगरे सरांनाही सांगत होते, हम्म. तिकडे अंबादास कांबळीलाही सांगत होते, हिरालाल पेंटरलाही सांगत होते. हम्म. आता ते आपल्यापेक्षा नावा रूपाला जास्त होते, बिलकुल. त्याच्यामुळे ते माघार घ्यायला तयार नव्हते. हम्म. तर मग आपल्यालाच माघार घ्यावी लागेल. एक तर मग दुसरी भूमिका करावी लागेल हम्म. किंवा मग रात्रभर झोपून राहावं लागेल. असे बरेच दिवस माझे गेले. मग हळूहळू मग शेखर भाऊने आपली टीम बनवली. हम्म. त्यावेळेस आम्ही आमच्या टीमला इतर काही कलावंत हसत होते, चोलर ग्रुप म्हणत होते. सोलर ग्रुप. चोलर ग्रुप. हा. तर त्या म्हणजे ज्या म्हणजे भारत प्रेस, महाराष्ट्र ललित रंगभूमी, हा, आराधना प्रेस हा. आणि आताची नाकाळिंजीची हा. धनंजय स्मृती, धनंजय. म्हणजे या प्रेस अस्तित्वात असताना तुमची प्रेस हा, होती. ह्या प्रेस अस्तित्वात होत्या, हा. परंतु शेखर भाऊ सोबत काही मंडळवाले तिकडचे जे होते हा. तर ते जुडून होते, हा. ते वर्षापर्यंत येऊ शकत नव्हते. हा. तर शेखर भाऊ स्वतःच मग काय करायचा, हम्म. कलाकार अरेंज करून हा. इकडे प्रेसकडे न येऊ देता हा. तिकडच्या तिकडून करत होता. हम्म. तर मग आता या गोष्टीचा काही लोकांना राग येत होता, हम्म. अरे आपल्या ग्रुप पर्यंत आणला नाही, तिकडच्या तिकडेच घेतला. हम्म. तर मग त्याच्यातले काही कलावंत मग आम्हाला आमच्या त्या ग्रुपला नाव बोट ठेवायचे. हम्म. अरे आज नाटक कोण आहे, नाही चोलर ग्रुप का नाटक आहे. हम्म. तरी आम्ही सहन ग्रुपचं नाव केलं. काय होता त्यावेळेस?
ग्रुपचं नाव काहीच राहायचं नाही, हा. फक्त आम्ही मंडळाच्या नावाने द्यायचे. हा. शेखरभाऊ काही झाडीपट्टी हा. रंगभूमी असा काहीतरी देत होता. हा कुठं कोणता नाव, कुठं कोणता नाव, अशा पद्धतीने. हम्म. पण बाकीचे लोक आम्हाला म्हणतात ना, आमच्या जनरेशन म्हणजे आमच्या सानिध्यातले जे काही कलावंत होते हा. ते आम्हाला चोलर ग्रुप म्हणून म्हणत होते. असं हो हो. पण आम्ही काही त्या गोष्टीचा राग म्हणला नाही. आपल्याला नाटक करणे होता. म्हणजे अशा पद्धतीने तुमची नाटकाची सुरुवात झाली. आता ज्या नाटकाच्या ग्रुपला, आता जे वडसामध्ये स्थित नाटकाचे जे ग्रुप आहेत, रंगभूमी आहेत, हा. त्यांना आपण प्रेस म्हणतो. हो. हा प्रेस शब्द म्हणजे कशामुळे रूढ झाला झाडीपट्टीमध्ये? हा, अत्यंत चांगला प्रश्न विचारले कोसामशिलेजी. हा. आधी कसं असायचं की प्रिंटिंग प्रेस, हा म्हणजे छपाईखाना. हा, छपाईखाना. हम्म. तर तिथे मंडळवाले जाऊन पॅम्पलेट छापायचे. हा. गावातली नाटक असली, हम्म. काही असली, पण छपाईचं काम हा तिथेच होईल ना. हा. तर तिथेच जायचे. हम्म. तर मग त्यांना लेडीज लागायची. हम्म. मग लेडीज कुठे? तर त्या लेडीज किंवा हे जे आता नंतर जे काही फेमस कलाकार झाले होते, हम्म. यांनी आपले संपर्क इथे आहेत बा, हम्म. म्हणून त्या प्रेसवाल्याकडे आपला नाव वगैरे देऊन ठेवायचे हम्म. आणि फोटो देऊन ठेवायचे. हम्म. अशा पद्धतीने, कारण प्रत्येक कलावंतांच्या गावी जाणे मंडळवाल्यांना शक्य शक्य नव्हतं. नव्हतं. तर त्या पॅम्पलेट छपाईच्या माध्यमातून हम्म. आपल्याला तिथून लेडीजही मिळते, हम्म. पेटीवादक हम्म. मिळते, तबलजी मिळते. हम्म. तर असे जे त्या क्षेत्रातले लोक आहेत ते लोक त्या लोकांशी जुळले होते. हम्म. तर ते मग एक प्रकारचा तो संच तयार झाला. हा. तर तिथून मग जसं आता गावामध्ये म्हणायचं आपण, हा का रे, कोणती नाटक घेतल्या? नाही नाही, हे नाटक झाली आहे. कोणते कोणते कलाकार आहेत? नाही, हे तर कोणत्या प्रेसमध्ये गेल्या होत्या? हम्म. तर त्या प्रेसमध्ये गेल्या होत्या. प्रेस 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 म्हणता म्हणता रंगभूमी हा शब्द बाजूला राहिला आणि प्रेसच हा शब्द फेमस झाला. आजही प्रेसच म्हणतात. बरं, माझ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे, भले प्रेस जरी म्हणत असले, प्रेस म्हणजे छपाईखाना, ज्या ठिकाणी फक्त छपाई म्हणजे पूर्वीच्या काळापासून ज्या ठिकाणी नाटकांची पॉम्पलेट छपाई करायची ती प्रेस, पण त्याच प्रेसमधून नाटकाचे कलावंत भेटायचे, आपसुकच त्यांचे नंबर भेटायचे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटायचे. त्याच्यामुळे रंगभूम्या आणि प्रेस हा एकत्र समीकरण जुळला आणि आजही रंगभूम्यांच्या ऑफिसला आपण प्रेसच म्हणतात झाडीपट्टीमध्ये. अशा पद्धतीनं चालतो आहे हा विषय. तुम्ही नंतर या प्रेसमध्ये नंतर अशी सुरुवात झाल्यानंतर तुमची झाडीपट्टीतला कोणता पहिला ग्रुप होता ज्यामध्ये तुम्ही ऑफिशियली ॲज अ कलावंत म्हणून पार्टिसिपेट करायला लागले? हा, ती संधी मला धनंजय स्मृती रंगभूमीनेच दिली. कसं व्हायचं, त्यावेळेस राजेश चिटणीस, अंबादास कांबडी, देवेंद्र दोडके, शेखर पटले, उन्मेष जवडे, त्याच्यानंतर अनिल नागतोडे, हिरालाल पेंटर अशी, आणि लेडीज मध्ये म्हटलं तर ज्ञानेश्वरी कापगते, आपल्या स्वर्गीय पूजाताई बनसोड, विजया देवडीकर, अशा काही लेडीज तिथे जुळल्या होत्या. तर त्यावेळेस कसं व्हायचं, एक नाटक होता, नाटकाचं नाव पेटला सारा गाव आणि विझवरे बाबूराव. खऱ्या अर्थानं म्हणजे पहिल्यांदा रंगभूमीच्या प्रत्येक म्हणजे सजलेल्या रंगभूमीमध्ये जर काम मिळालं असेल तर ते विठ्ठल भाऊ खानोरकर लिखित पेटला सारा गाव आणि विझवरे बाबूराव या नाटकामध्ये. तर तिथे म्हणजे कसे 8 कलावंत होते. 8 कलावंत असल्यामुळे त्या ठिकाणी मला बडी मामाची भूमिका मिळाली. कॅरेक्टर होती, विलन होतं की कॉमेडी होता? तो त्याला कॅरेक्टरही म्हणता येणार नाही, त्याला कॉमेडीही म्हणता येणार नाही. ती एक अशी भूमिका होती, एखाद्या दारुड्याची भूमिका होती, सर्वसामान्य भूमिका होती ती. पण त्याचाही एक इतिहास आहे. जेव्हा मी विश्वंभर गहाणे यांची 7 जन्माचा दावेदार नाटक केली, त्याच्यामध्ये मला अट्टल बेवड्याची भूमिका मिळाली होती. तर विठ्ठल खानोरकर हे त्यावेळेस भूमिकेमध्येच होते त्याच नाटकाच्या. तर आम्ही ट्रॅक्टरवरती, इकडे कोणता गाव होता, पलसगडच्या समोर, पलसगड की काय माहित नाही, तिकडे जोशी टोला की पलसगड असं काहीतरी गाव होतं, त्या गावी आम्ही नाटकासाठी ट्रॅक्टरवरती गेलो होतो.
तर ट्रॅक्टरवरती जाताना विठ्ठल भाऊ खानोरकर यांचा माझा परिचय म्हटला की माझ्या आंधळीच्या पहिल्या नाटकापासून, कारण हार्मोनियमवर तेच असायचे आणि बाबांसोबतही त्यांचा आधीपासून परिचय असल्यामुळे आमच्या बाबांना ते मामा म्हणायचे, त्याच्यामुळे आमचं संगीत भाऊचं नातं असं आहे. तर तेव्हापासून त्यांचा माझा परिचय होता. तर ते एक दिवस त्या नाटकाला जात असताना त्यांनी माझ्याशी विषय केला का संगी म्हणे मी एक नाटक लिहित आहोत, पेटला सारागाव भिजवरे बाबूराव, त्याच्यामध्ये तुला छक्क्याची भूमिका लिहित आहोत. मी म्हटलं वा चांगली गोष्ट आहे, कारण तेव्हा छक्क्याच्या भूमिकेचा क्रेज होता. तर चांगली गोष्ट आहे. मग असा राहील तसा राहील तसा राहील तो झाला. आता रात्री माझी त्याने अट्टल बेवड्याची भूमिका बघितली. बेवड्याची भूमिका बघितली त्याने आणि बेवडा काय मी वेगळ्याच पद्धतीने केलं होतं. त्यातल्या त्यात तिथे एक माझा नातेवाईक होता. तर तो माझा प्रवेश झाला का आतमध्ये आता तो आपल्याकडचे गुत्ते सांगे मला बेवड्याचे. तर ते बेवड्याची म्हणजे जसा ज्याचा घर भट्टीपाशी त्याले नित्य भेटे काशी, ज्यांना दारू नाही पेला त्याचा जन्म वाया गेला, असे तो गुत्ते सांगे मला. तर दुसऱ्या एंट्रीमध्ये मी जाऊन जागा भेटली का त्या ठिकाणी तो वापरत होतो. प्रचंड म्हणजे प्रतिसाद मिळत होता मला. तर ती भूमिका काहीच्या काहीच होऊन गेली माझी. म्हणजे जे डायलॉग त्या नाटकाच्या संहितेमध्ये लिहिले नसायच्या त्यापेक्षा वेगळं काहीतरी संवाद फेक करून तुम्ही त्या भूमिकेला काहीतरी वेगळं न्याय दिला. हो हा. तर ती जागा कशी भरून काढायची त्याच्यात आपल्याला काही म्हणजे आता थोडासा अनुभव वाढला होता माझा. तर त्याच्यामुळे आपली जागा कॉमेडीची कुठे बनेल या शोधात राहायचं. पंच कुठे आपल्याला पंच टाकता येईल तर त्या पद्धतीने मी करत होतो. तर ते त्याने सांगितलेले मला गुत्ते बहुत कामात आले. आता ती भूमिका बघताना हे आमचे विठ्ठल भाऊ खानोरकर आहेत, हे एकदमच म्हणजे भारावूनच गेले. नाही नाही संगी म्हणते आता म्हणते मी तुम्हाला छक्का नाही देऊ, आता एक मी अशाच टाईपचा बेवडा लिहितो म्हणजे त्या नाटकात. आणि मग तो माझ्यासाठी त्यांनी बेवडा लिहिला. परंतु जवळजवळ मला 3 ते 4 प्रयोग तो बेवडा मिळालाच नाही. तो बेवडा मधू काका आपले जोशी मधू जोशी ते करत होते, मला काही संधी मिळालीच नाही. बरं ते नाटकाचं लिखाण करत असताना विठ्ठल भाऊ मला नेहमी बोलवायचे, हा किरपाल आता इथं कसं करायचं, हा भाऊ असं असं लिहितो, हा भाऊ इथं असं असं पाहिजे बरं, हे पंच टाक त्याच्यात. असं करू करू त्यांनी माझी भूमिका सजवून ते लिहिली होती, पण ते मलाच मिळाली नव्हती. आणि तोही खूप शोधात होता का एक ना एक दिवस माझ्या संगीने भूमिका केली पाहिजे, हा काही वेगळाच करेल. एक तर ते पूर्ण गावरान भूमिका होती. आता मधू काका म्हटल्यानंतर थोडेसे आपले शहरी कलावंतच होते. गावरान बोलताना त्यांना थोडीशी अडचणच व्हायची. बोलायचे भाषेचा लहजा शहरी माणसाचा आणि ग्रामीण माणसाचा थोडासा भाषेचा लहजेत फरक पडतो. तर मग ते मी सादर केलं होतं. तर ती संधीच मला कधी मिळाली नाही. तर ती संधी मला त्या नाटकामध्ये मालकनपूरमध्ये मिळाली पहिल्यांदा. कारण 8 कलावंताची नाटक आणि ती नाटक नाकाळे प्रेस कडून करावी अशी मंडळाची इच्छा होती. तर सगळ्यांना स्क्रिप्ट वगैरे वाटप झाल्या आणि या लेखकाने प्रशांत भाऊला सांगितलं होतं किरपाल सयाम म्हणे हे भूमिका करा, हे भूमिका त्याच्याशिवाय दुसऱ्याला लिहायची नाही भाऊ म्हणे. तर ठीक आहे बोलले प्रशांत भाऊ. तसे प्रशांत भाऊ एक वेळ कोणाला शब्द दिला तर ते नाही म्हणत नव्हते. तर मग प्रशांत भाऊने मला दिली आणि मी एवढा खुश होतो का आपली भूमिका आपल्याला मिळाली आहे. कारण आपण तयार केलेली भूमिका होती ती. बिलकुल. म्हणजे लेखनापासून भाऊला फक्त सांगत होतो मी गुत्ते पाय असा असा आला पाहिजे, तर तो प्रवेश त्या पद्धतीचा बनवत होता. तर मग आपली भूमिका आपल्याला मिळाली आहे म्हटल्यानंतर जेव्हा ती मला मिळाली भूमिका, स्क्रिप्ट आली माझ्याकडे, तेव्हा मी अजून त्याच्यामध्ये भरणा केला. घरी वाचता वाचताच मला काही आठवत होता ते लगेच मी तिथे करेक्शन करून तिथे लिखाण करून ठेवत होतो. असं करून मी अजून गुत्ते भरले आणि त्या मालकनपूरमध्ये दादा अशी भूमिका ती फुटली माझी, मला काय सांगू. सगळे कलावंत विंग मध्ये येऊन म्हणजे राजेश चिटणीस देवेंद्र दोडके पासूनचे लोक सगळे जण विंग मध्ये येऊन माझी भूमिका बघायला लागले. आणि तिथूनच मला म्हणजे चांगल्या ग्रुपमध्ये म्हणजे सजलेल्या ग्रुपमध्ये व्यावसायिक ग्रुपमध्ये पहिली संधी त्या ठिकाणी मिळाली पहा. आणि तिथून मग माझं नाव झालं. म्हणजे सुरुवात तुमची धनंजय, मग सुरुवात धनंजय प्रेसमध्ये झाली. मधातल्या काळात तुम्ही ज्या ग्रुपचा ऍक्सिडेंट झाला झाडीपट्टी रंगभूमी, मग धनंजय प्रेसमध्ये किती वर्ष काम केल्यानंतर मग तुम्ही तिकडे झाडीपट्टी रंगभूमीला? नाही, धनंजय प्रेसमध्ये म्हणजे मी परमानंट कलावंत नव्हतो. मी फक्त जेव्हा गरज पडली तेव्हा येणारा कलावंत होतो. कारण
ग्रुप त्यांचा 7-4चा होता. 7-4 7-4चा ग्रुप होता. हा. एखादी नाटक म्हणजे कसं आहे, आधी लेखक असा ठराविक नव्हता. एखादा मंडळ आपली पुस्तक घेऊन ये, आम्हाला हे नाटक करायचे, तर मग त्याच्या स्क्रिप्ट काढायच्या आणि ते द्यायच्या. तो नाटक कसं आहे, का आहे हे कोणीच वाचत नव्हतं. आपापली भूमिका वाचणे आणि जाणे होता. तर तशा वेळेस मग 8वा कलावंत लागला तर एक तर मी, नाहीतर अशोक दुधकुवर, नाही तर विलास वट्टी. असे आम्ही 3 लोक ऑप्शनवर होतो. कॅरेक्टर रोल असेल तर अशोक भाऊकडे जायचं, मीडियम कॅरेक्टर असेल तर विलास वट्टीकडे जायचा, आणि एखादा कॉमेडी रोल असेल तर तो माझ्याकडे यायचा. असे 3 कलावंत म्हणजे आम्ही ऑप्शन कलावंत होतो. राखीव खेळाडू होते. राखीव खेळाडू म्हणाल, धनंजय स्फूर्तीचे राखीव खेळाडू. पण आम्ही इंडिव्हिज्युअल नाटकं भरपूर करत होतो. म्हणजे आम्ही तिथेच कायम आहोत, म्हणजे त्याच्यावरच काही अवलंबून राहत नव्हतो. एखादा मंडळ, मग हळूहळू मंडळासोबत आमचा परिचय झाला, तर काही मंडळ आम्हाला परस्पर म्हणजे कॉन्टॅक्ट करून आम्हाला भूमिका द्यायची. तर आम्ही आपापल्या नाटकावर, कधी आम्ही 3 जण एकत्र असायचे, तर कधी वेगळ्या गावी अशोक भाऊ, विलास वट्टी वेगळ्या ठिकाणी, मी वेगळ्या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून हळूहळू मग लेडीज लोकांसोबत, तर मग बाकीच्या कलावंतांसोबत, तिथे आलेल्या सगळ्यांसोबत असा परिचय होत 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 मग चेतन वडगाय मिळाले. अशा सगळ्या कलावंतांसोबत मग हळूहळू परिचय झाला. मग तरी पण आपल्याला काही स्थान मिळालं नव्हतं, परमानंट स्थान नव्हतं. मग नंतर त्या आमच्या धनंजय ग्रुपमध्ये काही आता वादविवाद सुरू झाले. वादविवाद सुरू, आता एखादा कुटुंब बऱ्याच वर्षापासून एकत्र राहत असेल तर काही ना काही मग एकामेकाच्या सवयी, एकामेकाचं ट्युनिंग माहित होतेच माणसांना, मतभेद मग निर्माण होतात. तर त्याच्यामध्ये मग नाही का काही कलावंत बाजूला होण्याचा निर्णय घेतला. तर बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मग आता काही कलावंत धनंजय मध्ये राहणार होते, आणि काही कलावंत जसं म्हणजे उन्मेष जवळे, अनिल नागतोडे, अंबादास कांबडी असे लोक बाहेर निघणार होते. तर मग त्यावेळेस या कलावंतांसोबत माझा परिचय असल्यामुळे यांना टीम बनवणे गरजेचं होतं. तर त्यावेळेस या लोकांनी मग मला ऑफर दिली, का किरपाल म्हणे अशी अशी गोष्ट आहे, आपल्याला एकता रंगभूमी तयार करायची आहे, आणि त्या एकता रंगभूमीमध्ये आपण परमानंट कलावंत राहू, याच्यात बदल होणार नाही. नाटक कोणाचाही असो, कोणत्याही गावी असो, आपली ही टीम राहील. मी म्हटलं अजून याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी काय असू. मालक कोण होते त्या एकता ग्रुपचे? आमच्या त्या एकता ग्रुपला कोणीच मालक नव्हता. कोणीच मालक नाही. किरपाल सयामला एखादा मंडळ विचारत आहे, किरपाल सयामने ती नाटक न्यायची, बुकिंग करून द्यायची, बस झाला. कधी अंबादास भाऊ नाटक घेऊन यायचे, कधी प्रल्हाद मेश्राम घेऊन यायचे, कधी शामराव खुने घेऊन यायचे, कधी उन्मेष जवळे घेऊन यायचे. सगळे कलावंत हे आपापल्या पद्धतीने, कोणी ऑफिस पर्यंत येत असेल, आम्ही कधी ऑफिसचा पत्ता द्यायचा, कोणी ऑफिस मध्ये आला तर ऑफिस मध्ये जो कोणी बसलाय तो ते नाटक बुक करायचं. मालक म्हणजे कोणीच नव्हता. म्हणजे असं ऑफिशियली मालक नव्हता? नाही, ऑफिस होता, ऑफिशियली मालक म्हणजे निर्माता. आता जो मालकाला निर्माता म्हणतो ना, तर तसा कोणीच नव्हता. ज्याला जो पटते तो आणा, पण तारखा बुक करा. तर मग पहिला वर्ष आम्ही असाच काढला. चांगला झाला रिस्पॉन्स. म्हणजे कधी गावच्याच लेखकाची नाटक करावी लागली त्यांच्याच. तर अशा बऱ्याच करता 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 करता, पण त्यावेळेस क्रेज जसा होता तर त्या क्रेजनुसार मग आम्ही त्या नाटकं करायच्या. दुसऱ्या वर्षी मग आमच्याकडे अनिरुद्ध वनकर आणि कीर्ती आवडे आले. कीर्ती आवडे तेव्हा आमच्याकडे फक्त रेकॉर्डिंग डान्सला होती, ती नाटकात वगैरे काम करत नव्हती. पहिली संधी तिला नाटकात काम करण्याची आमच्या एकता रंगभूमीनेच दिली. म्हणजे कधी मंडळाचा बजेट राहत नव्हता, एक रेकॉर्डिंग वाली बाई ठेवणे आणि परत ह्या 4 लेडीजही ठेवणे, म्हणजे 5 लेडीज होत होत्या. तर कधी मंडळाचा बजेट नाही राहायचा. तर मग तशा वेळेस मग थोडस आमच्याच अंबादास भाऊने आणि प्रल्हाद मेश्रामने थोडस डोकं लढवलं, की म्हणे याच मुलीला जर आपण भूमिका करायला लावलं तर मग तिच्याजवळ प्रस्ताव दिला, तर तिने थोडस सुरुवातीला नाहीच म्हटलं, मला ऍक्टिंगचं काही गंध नाही, काही नाही, हे नाही ते नाही, मी डान्स ठीक आहे. मग जेव्हा तिला ग्रुपचं गांभीर्य समजलं, पहिल्या वर्षी तिने नाहीच म्हटलं. दुसऱ्या वर्षी मग जेव्हा पुन्हा आली तेव्हा मग आम्ही तिला सगळ्यांनी थोडस समजावून सांगितलं, तर मग ती तयार झाली. आणि तेव्हा मग आम्हाला स्क्रिप्ट मस्त चांगल्या मिळाल्या होत्या त्यावेळेस. आपले आदरणीय आमचे लेखक किशोर मेश्राम कुरुडचे आहेत, त्यावेळेस त्यांच्या म्हणजे एकेका दिवशी 11 नाटकं असायच्या.
या रंगभूमीत वेगळी पुस्तक, त्या रंगभूमीत, म्हणजे त्यावेळेस खूपच मोठा जबरदस्त लेखक म्हणून त्याचा क्रेज होता. आताही आहे ना असं नाही. म्हणजे शायद त्या एकता रंगभूमीच्या माध्यमातून आमच्या कुंदगाळ्याच्या स्टेजवरती तुम्ही निष्पाप प्लॅटफॉर्म नंबर 1 हा प्लॅटफॉर्म नंबर 2 हा प्लॅटफॉर्म नंबर 2 हा. पाण्याच्या टाकीजवळ तुमचं नाटक झालेलं होतं. बिलकुल बिलकुल हा. खरी, हे सत्य गोष्ट आहे. हा. तर त्यावेळेस त्याने निष्पाप नाटक लिहिलं. हम्म. त्याच्या आधी त्याच्या 2-3 नाटकं होत्या. हो, हो. जसा सुंदर गाजलेला नाटक. हा हा जसा म्हणजे रंग विखुरले इंद्रधुन विषय झाला, त्याच्यानंतर सौभाग्य का मागू मी, हा. बऱ्याच अशा नाटकं होत्या त्याच्या. हम्म. पण मग त्याने निष्पाप नाटक लिहिला हम्म. आणि त्यात संपूर्ण दिग्दर्शन हम्म. अनिरुद्ध वनकर यांनी केलं होतं. हम्म. तो लेखकाशी भांडायचा, हम्म. हे इथं काय लिहिलं, हे असं वाक्य असते का, हम्म. हे असं नाही, मला असं पाहिजे, तसं पाहिजे. स्क्रिप्ट आपल्या अनिरुद्ध वनकरने आपल्या मताची करून घेतली हम्म. आणि त्यानंतर हम्म. त्याने आमची रिहर्सल घेतली. हम्म. जबरदस्त डायरेक्शन मध्ये त्याने आमचं काम आमच्याकडून काढून घेतलं हा. आणि तो नाटक 2-2 किलोमीटरवर आम्ही केला. हा. एवढे प्रयोग झाले त्या नाटकाचे भयंकर. 2 वर्ष तर आम्ही, म्हणजे जसं आता आज बॅग भरलेली आहे आमची हा. निष्पाप नाटकाची, 15-15 दिवस बदलतच नव्हती तीच बॅग. 15-15 म्हणजे दिवस आज एकच निष्पाप तर इथून 15-20 दिवस निष्पाप 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 निष्पाप, नाटक. मग मधात एखादा एखादा नाटक, हा. तर पुन्हा निष्पाप निष्पाप, हा. म्हणजे अख्खा सीझन आम्ही निष्पाप. तर दुसरी गोष्ट, याने ही स्क्रिप्ट डोंगरे सरांकडे पण दिली होती. हम्म. तर ऍट ए टाइम 2 रंगभूमीमध्ये त्या दोन्ही नाटकं चालत होत्या. तिकडे डोंगरे सरांकडे, म्हणजे तेव्हा महाराष्ट्रामध्ये होते ते हा. कमलाकर भाऊ वगैरे हा, असतात, हा. तर ते करायचे तिकडे, हम्म. आम्ही इकडे. हम्म. तरी दोनही थिएटर फुल, हम्म. जबरदस्तच. तर तिथून मग मला वेगवेगळ्या भूमिका करण्याचा खूपच मोठा मग नाही का कल मिळाला. म्हणजे आपण परमानंट जेव्हा कलाकार एखाद्या ग्रुपचे होतो, त्यावेळेस माणूस वेगळ्या तयारीने असतो. बरोबर. आपण एखाद्याचा परमानंट नाही आहोत, आपण इंडिव्हिज्युअल कलावंत आहोत, तर आपण मग वाचता नाही तेवढ्या मनाने वाचत नाही. आपल्याला नाटक करणे तेवढ्या पुरती वाचते माणूस, कारण दुसऱ्या दिवशी दुसरे नाटक आहे. बिलकुल. तर त्यामुळे एखाद्या रंगभूमीमध्ये आपण जेव्हा हक्काचे बनतो तेव्हा मोजक्या नाटकं असतात. तर त्या 2-4 नाटकांच्या भूमिका पाठांतर करतात माणूस, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला सादरीकरण करायचं आहे हे स्वतःचीच कमेंटमेंट करून रोज त्याच्यावरची रिडिंग आणि त्याच्यावरची मेहनत घेऊन ते आपण चांगल्या पद्धतीने कशी होईल याच्यासाठी नेहमीच तत्पर असतो. तर मग तिथून बऱ्याचशा गोष्टी फेमस झाल्या. तिथून मग आम्ही 2-3 वर्ष ते एकता रंगभूमी गाजवली. त्याच्यानंतर पण पुन्हा तिथे आमचे मतभेद झाले. तिथून मग ती रंगभूमी फुटली. ती रंगभूमी फुटल्यानंतर मग पुन्हा प्रशांत भाऊ माझ्याकडे आले की म्हणे तू आता माझ्या रंगभूमीकडे चाल. मग पुन्हा प्रशांत भाऊकडे आलो, धनंजय स्मृतीला मग पुन्हा 2-3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग दुर्वास भाऊ कापगते यांनी आपली रंगभूमी तयार केली होती. तर इथे 2 ते 3 वर्ष धनंजय स्मृतीला काम केल्यानंतर 2012 मध्ये 2011 मध्ये मी तिकडे गेलो, दुर्वास भाऊ कापगते यांच्याकडे. तिकडे मला चांगला रिस्पॉन्स मिळाला, चांगल्या भूमिका पण तगड्या मिळाल्या, जबरदस्त आपला परफॉर्मन्स केला. दुसऱ्या वर्षी दुर्दैवाने तो अपघात झाला आणि अपघात झाल्यामुळे मग सगळे कलावंत ते गेले आणि मग ती रंगभूमी मोडकळीस आली. आपल्या झाडीपट्टीमध्ये तो दिवस एक काळा दिवस म्हणून पाहिला जातो. 16 फरवरीला त्या दिवशी ऍक्च्युअल काय सीन झालं होतं? त्या दिवशी नेमके तुम्ही कुठं होते? गाडी कुठून येत होती? नाटक कुठं होता? त्या दिवशी कसं आहे, दुर्वास भाऊ यांची वडसाला एक रूम होती, 3-4 ब्लॉकचा चांगला एक होता, म्हणजे एक बंगल्याच टाईप म्हणा ना. तर ते एकटेच कधी आले की तिथे थांबायचे, बाकी वेळेस तो रिकामा असायचा. तर आम्ही, माझ्याकडे तेव्हा मोटारसायकल वगैरे काहीच नव्हती. नाही, मोटारसायकल होती माझी त्यावेळेस मोटारसायकल होती, कारण पहिली मोटारसायकल मी धनंजय स्मृतीमध्ये असताना प्रशांत भाऊने घेऊन दिली होती मला तेव्हा. बरोबर आहे, मोटारसायकल होती. तर दुर्वास भाऊ त्यांच्यासारखा मी निर्माता आणि त्यांच्यासारखा मनमिळाव माणूसच नाही बघितला. झाडीपट्टीमध्ये आता बऱ्याचशा लोकांशी मला संपर्क आला, पण ऍज ए निर्माता म्हणून त्यांच्यासारखा निर्माता मी कधीच बघितला नाही. ते म्हणजे कसं, त्याच्या रंगभूमीचा कलावंत असो की नसो, एका कलावंताला तो कलावंताची इज्जत द्यायचा, तेवढ्याच जिव्हाळ्याने बोलायचा, तेवढ्याच आपुलकीने त्याला जवळ घ्यायचा. त्याचे फॅमिली मॅटर काय आहे तिथपर्यंत तो जायचा, त्याच्या
फायनान्शियल काही गोष्टी अडल्या आहेत का, म्हणजे तसा मी माणूसच नाही बघितला. तर त्या माणसाने मग मी रोज अपडाऊन करायचा. उन्मेष 7 वाजताची त्याची ट्रेन कधी मिस होऊन जायची, तर मग बसने जाताना त्याला खूप त्रास व्हायचा. तर एक दिवस त्याने विचार केला, हो रे म्हणे, तुम्ही एक काम करा म्हणे, माझा नाहीतरी बंगला खालीच राहते, तुम्ही तिथेच का नाही झोपत जात म्हणे, चांगली झोप घ्या आणि मग निघून जा, नाहीतर राहत असेल तर राहा. म्हटलं हे आयडिया बरी आहे. म्हटलं मला तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे आपली मस्त झोप होऊन जाते आणि झोप झाल्यानंतर 11-12 वाजता आपण घरी गेलो नाही, आंघोळ पाणी करून आलो नाही तरी आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही. बरोबर. तर मग सुधीर पाल, मी, उन्मेष जवळे थांबत नव्हता. उन्मेष जवळे फक्त ट्रेनची वेळ होईपर्यंत झोपत होता. ट्रेनची वेळ झाली की मग त्याला मिस सोडून देत होतो रेल्वे स्टेशनवर, तो गेला की मग मी झोपत होतो किंवा मी गावाला निघून येत होतो. तर मग हळूहळू मग आम्ही 4-5 लोक, एक प्रॉम्प्टर होता आमच्याकडे प्रदीप नावे, असे 3-4 जण, आम्ही 3 जण तर तिथे रोजच राहत होतो. तर मग मला कधी कधी खूप लांबच्या नाटकं राहिले तर कंटाळा यायचा घरी यायला, तर मग मी तिथंच थांबत होतो. मग हळूहळू मग कधी दुर्वास भाव आले की मग त्यांच्यासाठी स्वयंपाक हे ते असं करता करता मी तिथेच राहत होतो. मग मी 8-8 दिवस नव्हते. आमच्या नाटकं रोजच्याच असायच्या, खूप खूप लांब. हो. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस ती जी टीम होती ती झाडीपट्टीच्या रंगभूमीवरती सादरीकरणामध्ये नंबर 1 ची टीम होती. नाही, प्रश्नच नाही. कारण कसं म्हणजे त्या काळात, म्हणजे मी एवढाही काही जाणता रसिक नव्हतो, पण त्याही काळात त्या ग्रुपच्या मी 4 ते 5 नाटक पाहिले. आणि त्याच्यात मोहन धांडे, एक शेषराव मोहुर्ले, असे काही 2-4 मोजके कलावंत होते. त्यांच्याशी जरा माझा जवळून संबंध आला होता. त्यावेळेस तुमच्याशी संपर्क नव्हता, पण त्यावेळेस त्या लोकांशी संपर्क होता. आणि त्यावेळेस त्या नाटका मी पाहिल्यात. बाकीच्या नाटकांच्या तुलनेत त्या रंगभूमीच्या सादरीकरणाचा दर्जा जरा अव्वल नंबरचा असायचा. नाही, तर त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत म्हणजे कलावंताला सॅटिस्फाईड होत नाही का खरंच नाटक चांगला होत आहे, तोपर्यंत कोणी रिलॅक्स राहतच नव्हते. भांडाभांडी व्हायची असे, म्हणजे खरंच. आणि तिथे एक सवय होती, जोपर्यंत नाटक चांगला होत नाही तोपर्यंत सगळ्यांची चिडचिड व्हायची. नाटक चांगला होईपर्यंत ते थांबत नव्हते. मग तिथला प्रांतर असो, आणि सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे आपले बिटकर साहेब, रागिनीताई बिटकर आणि प्रदीपजी बिटकर, या लोकांची जोपर्यंत नाटक चांगला होत नाही तोपर्यंत त्या लोकांचे फटाके आमच्या मागे राहायचे. म्हणजे ते लेखक असायचे. लेखक असं, हे मला असं पाहिजे, हे असं तू काहून, आणि ते म्हणजे जाऊ दे बापा असा कामच नव्हता. राग येऊ कुणाला का लोभ येऊ परवा नव्हती, तोंडावर बोलायचे. बिलकुल. इकडे प्रवेश संपला की तिथे येऊन छापायचे, विंगेत येऊन. काय झालं, बिटकर साहेब रात्रभर झोपत नव्हते. नाटक त्यांचं क्रिएट झालेलं असो, नाटक चांगला असा, म्हणजे आता त्या नाटकाला काही सांगण्याची गरज असो किंवा नसो, तरी रात्रभर बिटकर साहेब झोपत नव्हते. बिटकर साहेबांची तेच, हे कोणी झोपला का रे, अरे उठ रे, झोपू नको, म्हणजे वाच असायचा, एक मजाक नाही. आता मी तसं काही बघत नाही. तर ते एक आम्हाला सवय पडली होती. म्हणजे बिटकर साहेब एखाद्या दिवशी नसले ना तरी आम्हाला असं वाटायचं की बिटकर साहेब आहेत तर नाही, म्हणजे एवढी सवय होऊन गेली होती. म्हणजे धाकच होता, एक धाकच होता. तर धाक, आणि त्यांची समजवण्याची पद्धत वेगळी होती. ते कधी असे मी पाठीवर हात थोपाटताना कधी त्यांना बघितलंच नाही. कवा तुझी भूमिका छान झाली असं कधीच नाही म्हणले. ते छान झाली असेल ना, त्यांना आवडली असेल ना, तरी हा ठीक आहे, चल समोर एव्हरेज झाली पुन्हा. पण मनातून ते खूप खुश व्हायचे, नाही असं नाही, पण ते कधी असं व्यक्त करत नव्हते. दुराज भाऊची पद्धत वेगळी होती. दुराज भाऊ सांगतानाही वेगळ्या पद्धतीने, ते आरडून सांगत नव्हते. एक टेक्निकल, एक त्यांचा माइंड वेगळा होता, ते वेगळ्या पद्धतीने सांगायचे. पण बिटकर साहेब असल्यानंतर ती नाटक जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडत नव्हतं. ते करवून घेणार म्हणजे घेणार. आणि ती सवय प्रत्येक कलावंताला लागली. त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी ताई नाही सुटली, शेखर भाऊ नाही सुटले, कुणीच नाही सुटले. कोणाला नाही कोणाला त्यांनी डायरेक्शन दिलं, हे असं नाही, मला असं पाहिजे. तर याला म्हणजे कारणीभूत आहेत बिटकर साहेब आणि रागिनी ताई, आणि मग नंतर ज्ञानेश्वरी ताई पण. आणि तिथे असं वातावरण होता की सगळेजण, रोज जरी केलेली भूमिका असेल, रोज आपण नाटक केलेला असेल, तसा संसार माझ्या पाखराचा असो, बंधन तुटले प्रेमाचे असो,
प्रवेश होण्याच्या आधी हम्म. स्क्रिप्ट न काढता आपापले डायलॉग मेकअप रूम मध्ये म्हणत होते. ही तयारी असायची, बिलकुल. पूर्व तयारी असायची. हो. हा कसं म्हणजे जसं आता शेषराव भाऊ आहे, मोहन आहे, मोहन धांडे आणि मी आहो. हा, आमचा तिघाचा जसा कॉमेडी सीन आहे, हा. तर त्यावेळेस इकडे जसं उद्घाटन सुरू आहे, हम्म. आमचे मेकअप वगैरे झाले की आम्ही हम्म. स्क्रिप्ट न काढता आपापले संवाद म्हणत होतो. हम्म. ही सवय मला त्याच्यानंतर कुठेच नाही दिसली. त्याच्यानंतर थोडीशी हम्म. आमच्या धनंजय स्मृती रंगभूमीमध्ये हम्म. दुधराम कावडे हम्म. आणि मी हम्म. आम्ही पुटपुटत होतो असे. हा. मग त्याच्यानंतर मग आता सुटलंच. आता तर मला कुठेच नाही दिसत तसा काही प्रकार. हम्म. हा, फक्त एक आहेत देवेंद्र दोडके. हो, ते जरा देवेंद्र दोडके यांचा 1000 वेळा जरी केलेली भूमिका असेल हम्म. तरी प्रवेश करण्याच्या पूर्वी एकदा स्क्रिप्टवर नजर टाकतात. टाकतात. मी पाहिलंय. म्हणजे ऑन स्टेज जरी त्यांना स्क्रिप्ट मिळाली आहे, हो, म्हणजे आता आज 10 वाजता रात्र नाटक आहे, ते स्टेजवरती 7 वाजता पोहोचले. 7 वाजता जर त्यांच्या हातात स्क्रिप्ट मिळाली आहे, 7 वाजतापासून ते जेवण खावण सगळ्या गोष्टी सोडून देतील, ते एका तास राहतील, आधी त्या स्क्रिप्ट वरती काम करतील. बरोबर. मी प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना. आणि कुठलाही कलाकार असो, त्या कलाकारांना डायलॉग पाठ नसतील, पण दोडके सरांना त्या नाटकातल्या कट टू कट सगळ्याच त्यांचे संवाद जेवढे असतात तेवढे पाठ राहतात. बरोबर. हा, नेमकं मग त्या 16 हा, 16 फेब्रुवारीचं हा. काय झालं होतं? ते काय झालं, मग मी त्या रूमवर असायचा. हा. आता त्या दिवशी हे दुर्वाज म्हणजे माझ्या घरून फोन आला. हम्म. माझी जी लहान मुलगी होती हम्म. निशिगंधा, हा. तर ती खूप लहान होती तेव्हा, अंगणवाडीत वगैरे जायची तेव्हा. हम्म. तर ती रोज आईला विचारायची, आई हम्म. बाबा कधी येतील. हम्म. तिला माहित होतं बाबा आल्यानंतर मला खाऊ आणतात, हा. चॉकलेट आणतात, बिस्किट आणतात. तर ती सकाळ झाली की आईच्या मागे लागायची. हम्म. आई बाबा कधी येणार आहेत, हम्म. फोन लावून बघ ना, आई बाबा कधी येणार आहेत. तर ती सांगायची बाबा उद्या येणार आहे, बाबा परवा येणार आहे. हम्म. आता त्या दिवशी ती खूपच रडत होती. हम्म. 16 तारखेची गोष्ट. खूपच तिने रड मांडला, खूपच रड मांडला, आई बाबाला बोलव, आई बाबाला बोलव, बाबाला बोलव. तर मग हिने मला फोन केला. तर काहून म्हणे येता का म्हणे आज गावी. तर नाही म्हटलं, आता आज तिकडून गावाकडूनच नाटक आहे, हम्म. तर नाटक करतो ना, सकाळी सोडून मागतो म्हटलं घरी. हम्म. तर बरं. मग अजून थोड्या वेळाने फोन आला. हम्म. त्या पोरीचा काही रड थांबत नव्हता. तर या ना म्हणे निघून, म्हणे पोरगी रडत आहे म्हणे, तुम्हाला एवढी आली, कपडे धुवायचे असतील, असे असतील, तसे असतील, तसे असतील, या काहून नाही म्हणते तुम्ही. हम्म. बरं बरं ठीक आहे म्हणलं, येतो थोड्या वेळात. हम्म. आता मी तयारी करतच आहोत जाण्याची, तर दुर्वास भाऊ आले हम्म. गावावरून. अरे पार्टी क्या हो रहा है बोले. कुछ नहीं सर बोला ऐसे ऐसा. जाओ बोले कुछ तो भी लेके आओ बोले, आज मच्छी खाएंगे. हम्म. बरं ठीक आहे. थोडा ऑफिसकडे जाऊन येतो म्हणे मी, हम्म. करा म्हणे तुम्ही तुमची कामं. आता मी पेचात पडलो. आता म्हणलं मी जर गावी जातो म्हणे तर दुर्वास भाऊ काही जाऊ दे नाही. हम्म. म्हणलं सुधीर कसं करायचं आपण. हम्म. मी म्हणलो तुम्हाला मच्छी बिच्छी आणून देतो, हम्म. तुम्ही बनवा, दुर्वास भाऊले सांगू नका म्हणलं हा गावाला गेला. हम्म. मी चालला जातो म्हणलं भाऊले न सांगता. कारण मला 100% माहित होतं का भाऊ मी गावाला जातो म्हटलं तर तो सरळ माझ्या मिसेसशी बोलला असता. हम्म. आज तो माझ्यासोबत आहे, आज जेवण कर, आम्ही मच्छी खाणार आहोत, सायंकाळी येईल. हम्म. त्याच्यानंतर तर आपली पत्नी काय बोलणारच नव्हती. हो, हो. म्हणून म्हटलं चल. मग मी मच्छी वगैरे आणून दिली रूमवर हम्म. आणि सरळ मग मी गावाला निघून आलो. निघून आल्यानंतर मग झोपलो वगैरे. हम्म. पोरगी बहुत खुश झाली. मग संध्याकाळी आता कुरखेड्यावरूनच गाडी येणार होती, नाटक होतं आमचा देवसऱ्याला, म्हणजे वाया कुरखेडा जाणार होती. वाया कुरखेडा जाणार होती गाडी. हम्म. तर मी आधीच म्हणजे उठल्याबरोबर नाही का शरदला फोन केला का, मी म्हटलं रूमवर नाही आहो, हम्म. मी म्हणलं कुरखेड्यामध्ये आहो. तर गावाला गेलास का म्हणजे, म्हटलं हो. बरं ठीक आहे. तर मग दुर्वास भाऊला माहित झाला. हम्म. रूमवर गेल्यानंतर त्याने तिथून फोन केला, अरे का म्हणे चालला गेलास म्हणे गावी म्हणे, इकडे मच्छी गिच्छी आणून दिलास ना म्हणे, आज खाना खाय रे ते गैर आहे. भाऊ म्हणलं आता खाणे घेण्याचे बहुत दिवस आहेत, तर माझी लहान पोरगी बहुत रडत होती का म्हणलं. बरं बरं काय हरकत नाही म्हणजे. त्याच्यासोबतही बोलणं झालं जवळजवळ म्हणजे 5-6 वाजताची गोष्ट आहे. तर मग मी तयारी वगैरे करून कुरखेड्याला गाडीची वाट पाहत होतो. 8-8:15 वाजताची गोष्ट असेल. 8 वाजता दुर्वास भाऊचा मला फोन आला. अरे बोले की कृपाल कुठे आहेस तू. तर भाऊ म्हटलं मी कुरखेड्यामध्ये वाट बघत आहो म्हटलं सागर हॉटेल जवळ.
बरं ठीक आहे म्हणजे आम्ही म्हणते 10-15 मिनिटांमध्ये आता पोहोचतो म्हणते. निघली म्हणते हमारी गाडी. आता निघली म्हणल्यानंतर आता मी फक्त तो फोन ठेवला आणि बस 2 मिनिटात ऍक्सिडेंट झाला. तर तिथे जो उसळून पडला होता तो आमचा प्रामटक प्रदीप नन्नावरे त्याने मला फोन केला. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याने मला फोन केला. किरपाल भाऊ म्हणते आम्ही पडलो ना म्हणते, आमची सगळी गाडी म्हणते पलटली म्हणते आणि आम्ही सगळेजण दबून आहोत म्हणते. तरी त्या अवस्थेत त्यांनी फोन केला होता. हो, तो म्हणजे मागचा टप्पर फुटला असेल. हे 3 जण बाहेर फेकले गेले होते. मागे कोण कोण बसले होते? मागे बसला होता अविनाश गेडाम, निखिल मते, सुधीर पाल आणि हा प्रदीप नन्नावरे. तर ते मागचे 2 जण मरण पावले आणि हे 2 जण उसळून पडले असतील त्या जुळाजाळावर. तर त्याने फोन केला. हा सुधीरला काहीतरी बेहोशत होता. मी म्हटलं असा कसा झाला यार. मग मी त्याला डबल फोन केला. तर मस्त लोकांचा आरडाओरड येत होता. हॅलो हॅलो म्हणते. म्हटलं कुठं आहेस? तर मी कुरखेड्याच्या दवाखान्यात आहो. अरे मी तर म्हटलं आता कुरखेड्यात आहो. आता 1 मिनिटाच्या पूर्वी मला म्हणलं तो ऍक्सिडेंट झाला. तो काय बोलत होता का नाही समजतच नव्हता. चला म्हटलं झाला का. तर मग लोकांचा आरडाओरड येत होता. आता म्हटलं तिथून मी कोणाला फोन लावतो. मग दुर्वास भाऊला फोन लावला. तो दुर्वास भाऊला रिंग गेली, उचलत कोणी नाही आहे. तर मग त्यांना उचलता उचलता कोणाचा तरी हात दबला असेल तर फोन रिसिव्ह झाला. पण फक्त लोकांचा आवाज येत होता, आरडाओरड. अरे हा दबला आहे, अरे त्याचा हात बाहेर गेला, बरोबर काढा, हा सब्बल बरोबर लाव, असा तसा. अरे साला म्हटलं झाला का. एकदम मग मी शाकच होऊन गेलो. मग मी का करावं का नाही मला काही समजलंच नाही. तर मी सरळ गाडी धरून नाही का गावाला आलो. वापस गावी आलो. वास्तविक आता ती गाडी धरून मला वडसाला जायला पाहिजे होतं. मला काहीच समजलं नाही. बरं, दुर्वास भाऊचा फोन येण्याच्या आधी लेडीजची जी पहिली गाडी गेली होती त्याचा फोन मला आला होता का आम्ही जात आहोत म्हणून. किरपाल तू कुठे आहेस रे म्हणे. तुम्ही म्हणलं मागच्या गाडीत येणार आहोत मी. म्हणजे बिटकर साहेब वडसेवरून कुरखेड्यावरून ती गाडी तुम्हाला क्रॉस करून पुढे गेली होती? हो गेली होती. ती गेली होती गाडी, मागे ही होती, कारण वेळही भरपूर झाला होता. तर मग मी घरी आलो. मग मी घरी विचार करतो मी घरी काऊन आलो. आबा म्हणते हे आमच्या घरची, बाबा तुम्ही गेल्या होता ना काऊन वापस आल्या म्हणते. अरे म्हणलं मलाच नाही समजून राहिलं. इलाही नाही सांगतो मी ऍक्सिडेंट झाला का काही म्हणून. मग अजून थोड्या वेळानं मग बिटकर साहेबाचा फोन आला मला. अरे म्हणते कृपाल म्हणते कुठे आहेस म्हणते तू. मी म्हणलं कुरखेड्यात आहो म्हणून सांगत आहो त्याला. आणि मी तर घरी. तर अजय नाही गावीच आहो म्हणलं. काऊन जे म्हणलं तुला काही माहिती मिळाली का रे म्हणते. तर म्हणलो हो असा असा फोन आला होता. म्हणलं काजला माहित नाही. सगळं म्हणे सत्यानाश झाला म्हणे, चल म्हणे वापस म्हणे, आम्ही येतो म्हणे इकडून. तर ठीक आहे म्हणलं मी कुरखेड्यामध्ये येतो म्हणलं, तुमची गाडी येऊ द्या म्हणलं. बरोबर ठीक आहे म्हणते. मग कुरखेड्यात गेलो आणि मग त्यांच्या गाडीने मग तिकडे गेलो. तर ते दवाखान्यात वगैरे सगळ्या डेडबाड्या घेऊन गेले होते. तर असा प्रसंग झाला साहेब. कशामुळे झाला का काहीतरी आता आपण तिथे प्रत्यक्ष नव्हतो त्याच्यामुळे जे आता आपल्याला माहिती आहे तेवढं सांगितलं. आता लोक विविध पद्धतीच्या चर्चा करतात. आता लोकांच्या विविध पद्धतीच्या चर्चा असतात, पण काय जी न होणारी गोष्ट घडून गेली आहे. हो, आणि झाडीपट्टीच्या इतिहासातला सर्वात मोठा काळा दिवस आहे. मोठा काळा दिवस. असो, तुम्ही त्यानंतर मग कुठल्या प्रेसमध्ये काम केलं तुम्ही? त्यानंतर मग मला ऍक्सिडेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मला बऱ्याच रंगभूमीचे फोन येऊन गेले. कारण सगळ्यांना माहित होतं की आता यांची रंगभूमी गेली. त्याच्यामुळे आता त्या कला म्हणजे त्यामध्ये आता उरलेले कोण आहेत तर त्या लोकांशी संपर्क साधणे सुरू केले काही लोकांनी. तेव्हा सीझन सुरूच होता. तर मला काही समजतच नव्हतं मी का करावा का नाही. मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की जोपर्यंत या प्रकरणाला 13 दिवस होत नाही, सगळ्यांच्या तेरव्या बिरव्या झाल्यानंतर मग पाहिल बा. तर मला काही सुचतच, माझा डोकाच जागेवर नव्हता का करावा का नाही, मी कोणाशी का बोलत आहे का नाही. कोणाचे फोन यायचे बऱ्याचशा रंगभूमीचे. तर मी म्हटलं आता सध्या काही सांगत नाही. पण मग विशाल तराड मला अधेमध्ये फोन करायचे त्या प्रकरणानंतर. भाऊ कुठे आहात, कसे आहात, तब्येत कशी आहे, भाऊ नाटक बघायला येता का, करमत नसेल तर. असे तसे त्या बिचाराचे फोन यायचे.
तर मग एक दिवस मी ठीक आहे म्हटलं येतो नाटक बघायला. तर मग 1-2 नाटकं बघायला त्यांच्यासोबत गेलो. तर त्यावेळेस मला फोन यायचे. मग 13वी झाली या लोकांची. 13वी नंतरही मला नाही करमलं ते मग मी वडसाला जात होतो आणि त्यांच्यासोबत कोणत्याही नाटकावर निघून जात होतो त्यांच्या. तर मग तिथून एक कलावंत जाणार होता असं मला माहीत झालं. बऱ्याचशा रंगभूमीचे मला फोन आले, मानधनाची देखील ऑफर आली. पण मी जो हल्लो होतो त्यावेळेस मला खरं जर सांभाळलं असेल तर धनंजय स्मृती रंगभूमीने सांभाळलं. म्हणजे कुठलाही उद्देश जवळ न ठेवता. म्हणजे रोज त्यांचे फोन यायचे मला, आज येणार आहात का, घरी गेलात का, पोचलात का. म्हणजे नितीन असो, विशाल तराड असो, हे लोक मला त्यावेळेस आपले वाटले. तेवढे आपुलकीने माझ्यासोबत बाकीचे लोक नाही वागले. बाकीचे लोक फक्त आपल्या बिझनेस पुरता माझ्याशी बोलत होते. म्हणजे तुम्ही जुने धनंजय स्मृतीचे सदस्य होते. हो. आणि एकतर तुमच्या आयुष्यात हा एवढा मोठा प्रसंग घडून गेला होता. हो. कारण तर तुमचे म्हणजे त्या ग्रुपच्या कलाकारांसोबत जे स्वर्गीय कलावंत गेले त्याच्यामध्ये सगळ्यांसोबत चांगलं बॉन्डिंग होतं तुमचं. चांगलं बॉन्डिंग होतं आणि तुमचं सादरीकरण चांगलं होतं, तुमची टीम चांगली होती आणि सगळं एकत्रित फॅमिली सारखा माहोल होता त्या ठिकाणी. बरोबर. तर त्याच्यामुळे जरा माणसाच्या मनावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे जरा त्या काळामध्ये आपले जुने सहकारी म्हणून धनंजयवाल्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं. हो, तसं म्हणायला हरकत नाही. नाही, त्यांनी शब्द नाही टाकला तुम्ही आमच्याकडे या म्हणून. तो एकंदरीत हे इतर रंगभूमीचे मला फोन येणे आणि मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहो हा विचार न करता लोक वेगळ्याच पद्धतीची माझ्यासोबत भाषा बोलत होते. आणि त्या 4-8 दिवसामध्ये त्या लोकांच्या संपर्कात मी राहिलो. त्यांच्या नाटका बघायला गेलो, करमत नव्हता तर मला त्यावेळेस मीच माझ्या मनाशी ठरवलं की म्हटलं हे लोक कोण आहेत की जे लोक आपल्याला कधी असं म्हटलं नाही की आता तुम्ही आमच्या एक कलावंत जाणार आहे तर तुम्ही आमच्या रंगभूमीला राहा, असं या लोकांच्याकडून जर शब्दही निघत नाही आहे तर मग अशाच लोकांमध्ये काम करायला हरकत काय आहे. हा माझा स्वतःचा निर्णय झाला. आणि मी सर्वांच्या समक्ष नितीन नाकाळेला गाडीमध्ये विचारलं की नितीन म्हटलं मी तुझ्याकडे खाली जागा आहे का, असेल तर सांग. मी स्वतः शब्द प्रयोग केला आणि मग त्यांच्याकडे झालो. असं झालं ते. म्हणजे मग तेव्हापासून मग तिथे सांगा. तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत मग धनंजयला जात. हो. आता धनंजय म्हणजे तुम्ही 2000 मी 1993 पासून नाटकाची सुरुवात केली. हो, 2016 पासून इकडे. हा, 2016 पासून तुम्ही धनंजय स्मृतीमध्ये आहात. हो. तर तुमचं स्वतःचं आवडीचं एव्हरग्रीन नाटक कोणतं ज्याच्यातली म्हणजे नाटकही तुम्हाला आवडली, म्हणजे ती संहिता आवडली आणि स्वतःचा रोलही आवडला, ही अशी नाटक कुठली आहे? म्हणजे आजपर्यंत केलेल्या भूमिकांबद्दल निष्पाप नाटकामधली माझी ते सुदाम काकाची भूमिका. निष्पाप. निष्पाप नाटकातली भूमिका अत्यंत माझी आवडीची भूमिका. म्हणजे आजही तुम्हाला त्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर त्याच या ताकदीनिशी तुम्ही निभावून त्याच ताकदीने उभं होणार. आणि या 2-3 वर्षापूर्वी मी आमच्याच धनंजय स्मृती रंगभूमीमध्ये निष्पाप नाटक केला. त्याचे 32 प्रयोग केले. पण मग कालांतराने जसं काही अडचणी आल्या त्या नाही सांगू शकत मी, तर मग ते नाटक बंद झालं. तुम्ही कॉमेडी पासून सुरुवात केली. हो. ऍज अ विलन केलं, ऍज अ कॅरेक्टर केलं. या चौरंगी भूमिका करताना तुमची आवडीची व्यक्तिरेखा कोणती? म्हणजे तुम्हाला कॉमेडी आवडते, विलन आवडतो की कॅरेक्टर करायला जास्त आवडते? मला तर कॅरेक्टर करायला खूप आवडते. कॅरेक्टर करायला खूप आवडते. पण आमच्या ग्रुपची अशी ठेवण आहे की मनात इच्छा असूनही, म्हणजे आता आपला वय झाला, आपण सगळ्याच पद्धतीच्या भूमिका केल्या आजपर्यंत, परंतु लोकांची अपेक्षा माझ्याकडून कॉमेडीचीच आहे. हो, आजही. आणि तशीच अवस्था डोंगरे सरांची आहे. डोंगरे सर खूप सुंदर कॅरेक्टर करतात, पण डोंगरे सरांचा कॅरेक्टर पेक्षा लोकांचा कल कॉमेडीमध्येच आहे. हो, लोकांचा आग्रह, लोकांच्या त्याच्यामुळे झाडीपट्टीच्या प्रेक्षकांच्या नजरेत जर एखादा ऑडियन्स बसलेला असतो की हा ऑडियन्स कॉमेडी आहे. जसं तुम्ही सुरुवातच तुमची कॉमेडी पासून झाली. तुम्ही आजही खूप चांगल्या गाजलेल्या नाटकामध्ये मन्या मामाचा रोल आहे बाळामधला. ऍज अ कॅरेक्टर आहे, कॉमेडी आहे.
या दोन्ही गोष्टीची तिथं सांगड आहे. सांगड आहे. अशा भूमिका करायला जरा एक वेगळी मजा येते. आणि काय आपण कॉमेडी करतो, कॅरेक्टर करायला पण आवडते, पण लोकांच्या नजरेत भरलं असं कॉमेडी, मग लोक अपेक्षित तेच करतात. हा, तर तेच आहे. तर ते आता एवढ्यानं मी समाधानी आहे की जसं तूच माझी सौभाग्यवतीमध्ये काही कॉमेडी आहे तर काही कॅरेक्टर आहे, असा जो मिश्रण आहे ना बाळासारखाच, बाळामध्ये तेच आहे. तर असं असलं तरी मी समाधानी आहे. पण तो एकदमच कॉमेडी राहणे मला म्हणजे थोडस आता म्हणजे भविष्य काळात जर भूमिका ह्या जर तुम्हाला कॅरेक्टर मिळत जातील तर ते जरा तुमच्यासाठी चांगलं राहील असं मला म्हणायला. आणि आता आपलं वय आता कॅरेक्टर करावं असं झालेलं आहे. बिलकुल बिलकुल. एखाद्याचा सासरा व्हावं, एखाद्याचा बाप व्हावं, आता तो वय आहे. आणि मी एक माझ्या मनाची एक कमिटमेंट केली आधीपासूनच की आपली पर्सनॅलिटी जशी आहे त्या पर्सनॅलिटीला शोभतील अशा भूमिका कराव्या, असं मी स्वतःशीच नाही का बांधील आहे. शक्यतो मला ते आवडते. आता काही ठिकाणी नाईलाज असतो, पण मला ते आवडते की आपली जशी शरीराची ठेवण आहे, आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आपलं शरीर आहे त्याच परिस्थितीच्या त्याच पद्धतीच्या भूमिका असाव्या. म्हणजे एक तेवढंच पॉझिटिव्ह होते माणूस. बिलकुल. म्हणजे 50% आपण दिसण्यावरच जातो ना. एखाद्या कॅरेक्टर, एखाद्याचा बाप म्हटलं तरच मी एखाद्याचा बाप दिसतो ना. मग डायलॉग नंतर तर 50% आहेच. आपल्या जरा महत्वाचा विषय झाडीपट्टीच्या प्रेक्षकांकडून झाडीपट्टीच्या कलाकारांवरती जरा गावखेड्यात चर्चा होतात. काही कलाकार हे व्यसनाधीनतेच्या आहारी जातात, दारूच्या आहारी जातात, दारू पिल्याशिवाय स्टेज चढत नाही, आरोप लागतात. बरोबर. हे मी म्हणत नाही, हे झाडीपट्टीच्या रसिक प्रेक्षकांकडून कलाकारावरती केले जाणारे आरोप आहेत. या आरोपाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऍज अ काय परिस्थिती असते की कलाकाराला त्या गोष्टीची गरज घ्यावी लागते, आणि येणाऱ्या नवीन कलाकारांनी यापासून कसं वेगळं राहता येईल, यापासून कसं दूर राहता येईल, याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर कोसमशिलेजी ह्या परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. आता जवळजवळ 15-16 वर्ष झाले की तो आता मी छंद जोपासला नाही, बंद केला. पण 15-16 वर्षाच्या पूर्वी माझी अशी धारणा होती की मी दारू पेईनच तर कोणासोबत बोलू शकतो, मी दारू पेईनच तर नाटक करू शकतो, दारूशिवाय मी नाही राहू शकत, अशी आधी मला म्हणजे जाणीव होती. जाणीवपूर्वक त्या पद्धतीने तुम्ही मेंटॅलिटी बनवली होती. हो, अशी मेंटॅलिटी झाली होती. तर आपण आज कसा झालाय, आज जरी येणारा नवीन कलावंत असेल तरी त्याला त्या रंगभूमीमध्ये चांगला मानधन मिळत आहे. आज अपेक्षेपेक्षा जर आपल्याला इन्कम जास्त मिळत आहे एखाद्या ठिकाणी, तर काय काय कलावंत त्याचा दुरुपयोग करत आहेत, गैरवापर होतो आहे. वास्तविक पाहता आपण समाजाच्या पुढे एखादं नेतृत्व करत आहोत, नाटक करत आहोत, म्हणजे एखादं नेतृत्व करत आहोत. बिलकुल. आणि नेतृत्व करणारा माणूस हा त्या पद्धतीचा असायला हवा. हे गोष्ट तुम्ही खरी बोललात. बरेचसे कलावंतांना असं वाटते की मला हे घेतल्याशिवाय मी हे नाही करू शकणार, ही धारणा चुकीची आहे. त्याने मनाशी केलेली ही जी खुणगाट आहे ना, ही त्याने तोडून टाकावी. म्हणजे ऍज अ कलाकार हा समाजाचा एक आरसा असतो. बरोबर. समाजातल्या खूप साऱ्या गोष्टी ऍज अ स्टेजवरनं तो प्रदर्शित करतो, दाखवतो. तर समाजात वावरताना किंवा स्टेजवरती वावरताना कलाकारांनी त्या आदर्शाचं पालन करावं असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल बिलकुल करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी प्रेक्षकही पालन तेव्हाच करेल की जेव्हा तुम्ही तसे असाल. बिलकुल बिलकुल. आज तुम्ही मेकअप रूम मध्ये तुमची भूमिका खूप लोकांना मनात ठसलेली आहे, आणि तो तेवढ्याच ताकदीने तुमच्यापर्यंत तुमचं अभिनंदन करायला येतो. तुमच्या तोंडाचा जर त्याला वास येत असेल तर काय सांगा. बिलकुल बिलकुल. आणि हे रोज होते प्रत्येक ठिकाणी होते. मला हेच म्हणायचं आहे की त्या रसिक प्रेक्षकांच्या समोर जर आपल्याला जायचं आहे, एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. उद्या काय होईल, आज तुमची तोंडावर स्तुती होईल, पाठीमागे गेल्यानंतर तुमची निंदाच होईल. आणि त्या निंदेशीने जर तुम्हाला मतलब नसेल आणि तुम्ही तुमच्याच प्रवाहात जर वाहत असाल ना, आपल्या व्यसनाला जवळ करत असाल, तर एक दिवस तुमचीच जिंदगानी तुम्ही खतम करणार आहात. बिलकुल. उद्या तुमच्यामुळे तुमचा परिवार टेकरावर येईल. बिलकुल. तुम्ही ह्या गोष्टी करताना आपल्या परिवाराकडे बघा, समाजाचं काही देणं आहे त्याच्याकडे बघा. तुम्ही एक प्रतिष्ठित म्हणून
ज्या पद्धतीने तुमच्याकडे कलावंत म्हणून तुम्हाला बघतात, उद्या तुम्हाला त्याचा चांगला फायदाही होऊ शकते. उद्या एखादा लोकप्रतिनिधी म्हणूनही तुम्ही काम करू शकता आणि करत आहेत. जसे आमचे चेतन वडगाय आज ते पंचायत समिती सभापती हो. म्हणजे प्रेक्षकांनी काय नाही दिलं, प्रेक्षकातून त्याचा परिचय झाला. परिचय झाल्यामुळे तो गावात लाडका झाला, त्या क्षेत्रात लाडका झाला आणि आज तो लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. म्हणून प्रत्येकाने या व्यसनाला तुम्ही करत असाल करा, पण त्या व्यसनाला तुम्ही स्टेजवर येऊ देऊ नका. तुमचं सादरी तुम्हाला आहे गरज त्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही, तर तुम्ही घरी जा, आपला काम करून घरी जा. त्याच्यानंतर तुम्ही काय करता ते करा. संध्याकाळी परत तुम्हाला नाटकाला यायचंय एवढा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीने या. मी एवढं सांगू शकतो, मी कुणाला रोखू शकत नाही. बिलकुल. झाडीपट्टी रंगभूमीवरील तुमचा आवडता कलावंत कोणता, कुठली भूमिकेतला असो? झाडीपट्टी रंगभूमीवरचा सर्वात आवडता कलावंत माझा राजेश चिटणीस. त्यानंतर तसे आहेत भरपूर लोक, पण एक राजेश चिटणीस मला जास्त भावला आहे. आणि दुसरं म्हणजे शेखर पटले. झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आता 2026 पर्यंतही काम कराल. आता 25 सुरू आहे, 25-26 सीझन सुरू होणार आहे आता. या एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले असतील. हो, बरेच अनुभव आले असतील. याच्यातला चांगला अनुभव कोणता आहे तुमचा, जेणेकरून तो अनुभव प्रेक्षकांना तुम्ही सांगाल, शेअर कराल? या एवढ्या वर्षामध्ये माझ्यावर एक असा प्रसंग आला होता की जे मी आधी विश्वंभर कहाणीची फाटक्याची भूमिका म्हटलं, जे शेखर भाऊने स्क्रिप्ट मध्ये नसतानाही दिली होती मला करायला. आणि त्या भूमिकेमुळे मला जास्त लोक ओळखायला लागले. आणि तो नाटक घेत असताना तो स्क्रिप्टमध्ये नसलेला रोल होता, तरीही लोक मला त्या भूमिकेसाठी घेत होते. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एका ठिकाणी अमरभाऊ मसराम यांची 2 ठिकाणी तारीख झाली होती, तर तो तिकडे जाणे त्याला अनिवार्य होतं. आणि आमच्याकडे बहरला प्रीतीचा पारिजात नाटक होता, त्याच्यातही अमरभाऊ होता, परंतु तो आमच्याकडे येऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये मी फाटक्याची भूमिका करून अमरभाऊची भूमिका केली होती. दोन्ही भूमिका एट ए टाइम, एकाच नाटकात अरे वा, एकाच वेळी. आणि तो गाव आहे वनकी बासाळा तिथे. कारण प्रेक्षकांनी खूप ताणून धरलं होतं, आपल्या मंडळवाल्यांनी शेखर पटले यांना खूप ताणून धरलं होतं का तू काहीही कर, अमर मसराम घेऊन ये, काहीही कर, अमर मसराम घेऊन ये. आता अमर भाऊने दुसरीकडे तारीख आधीच दिलेली होती, त्याला रिक्वेस्ट केली तरी पण तो बिचारा तिकडेच जाणार होता. कारण तो नाटक माझ्या मते संगीतमय काहीतरी नाटक होता. तर मग माझ्या डोक्यात आली ही गोष्ट. अरे म्हटलं, भाऊ जेव्हा हा श्याम असतो स्टेजवर तेव्हा फाटक्या नसतो, जेव्हा फाटक्या असतो तेव्हा श्याम नसतो. म्हणजे वेळ आहे. तर मग या दोन्ही भूमिका मी केलं होतं. अरे हो म्हणे, ही तर चांगली गोष्ट आहे. मग मंडळवाल्यांना आम्ही समजावून सांगितलं. मी म्हणलं, भाऊ ती भूमिका अजिबात फेल होणार नाही. गाणे तशीच होतील, फक्त अमर भाऊच्या आवाजाची रेंज आपली नाही आहे, बरोबर, आणि तेवढा क्लासिकल आपण नाही म्हणत, पण गाणे तेच होतील, भूमिकाही तशीच होईल आणि माझी भूमिका कायम राहील. म्हणजे 2 ऑप्शन दिले होते आम्ही त्यांना. एक तर मी श्याम करतो, फाटक्या गायब करू नाटकातून. नाही म्हणे, आम्हाला फाटक्या पाहिजे. किरपाल भाऊ म्हणे, आम्ही फक्त फाटक्यासाठी तुम्हाला घेतला, बाकी तो कोणाला आणते का आणते, कोणाला आणण्याची गरजच नाही. म्हटलं मी स्वतः करतो ती भूमिका. तर एट ए टाइम मी एकाच स्टेजवर 2 भूमिका केल्या होत्या. हा प्रवेश झाला की लगेच कपडे चेंज करून तो प्रवेश झाला की लगेच कपडे चेंज करून हा मेकअप बिकअप करावा लागत होता. कारण हा थोडासा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे त्या पद्धतीचा मेकअप लगेच पुसून, म्हणजे धावपळ भलेही माझी झाली असेल, पण मंडळाचा आणि प्रेक्षकांचा समाधान झाला. आणि त्या प्रेक्षकांनी, त्या मंडळवाल्यांनी कोणाचाच एकही रुपया न कापता व्यवस्थित मानधन दिला. ही एक मला खूप आनंदाची गोष्ट वाटते. हा एक प्रसंग मला चांगला वाटतो. आजपर्यंत तुम्ही झाडीपट्टीत काम करत आलात, जर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तुमचे को आर्टिस्ट म्हणा, झाडीपट्टीतले हिंदी चिंतक, अशी कोणाकोणाची नावं घ्याल तुम्ही? ह्याच्यामध्ये
मी स्वतःला डेव्हलप करत असताना मला बऱ्याचशा कलावंतांचा खूप मार्गदर्शन मिळालं. शेखर भाऊ माझे होतेच, भलेही माझ्यासोबत त्यांचा बोलणं खडतर असेल, पण तेवढाच मृदूही माणूस आहे तो. म्हणजे एखाद्यावर जरी तो रागावला तरी राग तो क्षणिक राहत होता आणि कामाचा राग राहत होता. तो वायफळ बोलणार नव्हता तो. पण तो एक आहे. त्याच्यानंतर राजेश चिटणीस यांच्याकडून मला भरपूर मार्गदर्शन मिळालं. प्रभाकर आमोने काका ग्रेट, खूपच ग्रेट. त्यांच्याकडून मला खूप मार्गदर्शन मिळालं. देवेंद्र दोडके, दुर्वास भाऊ कापगते, बिटकर साहेब महत्वाचं, ह्या लोकांपासून मला खूप मोलाची माहिती, मार्गदर्शन मिळालं. आमोने काकाकडून बऱ्याच बारीक सारीक गोष्टी माहीत झाल्या की आपण नैसर्गिक म्हणजे आपल्या भूमिकेमध्ये नैसर्गिकता तेव्हाच येते म्हणे जेव्हा आपण सगळ्यांना विसरून काम करतो. त्यांची एक गोष्ट मला आठवते आमोने काकाची. त्यांनी म्हटलं होतं की नाटकाची संकल्पना अशी आहे किरपाल म्हणे की ती कशी व्हायला पाहिजे. जसं आता आपण प्रेक्षक कुठे आहे म्हणे माहित आहे म्हणे, प्रेक्षक आपण एका बंद खोलीत आहोत म्हणे आणि प्रेक्षक आपल्याला एखाद्या दरवाजाच्या फटीतून पाहत आहे असं इमॅजिन करायचं. तेव्हाच तुमच्या बोलण्यात, तुमच्या भूमिकेत नैसर्गिकता येते, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही हा तिथे बसलाय, तो तिथे बसला आहे, तो तिथे साऊंड लागलाय, तो ऑर्गनवाला तिथे आहे, अमुक प्रेक्षक शिटी मारत आहे, हे लक्षात ठेवून जर तुम्ही स्टेजवर वावरत असाल तर तुम्ही भूमिकेच्या बाहेर गेल्या, बिलकुल हे जाहीर आहे. तेव्हा नॅचरल अभिनय होणार नाही. नॅचरॅलिटी जर आणायची आहे आपल्या भूमिकेत तर तुम्हाला हे सगळं सामर्थ्य विसरून जो तुमच्यासोबत संवाद साधत आहे तेच आहात, तुम्ही दोघेच आहात, इकडे काय सुरू आहे हे नाही. तेव्हाच त्या भूमिकेमध्ये तुम्ही रस घ्याल ना, त्या भूमिकेत घुसाल आणि त्याच पद्धतीने मी वावरण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आमचा एक शेवटचा आणि कॉमन प्रश्न असतो, आता जी झाडीपट्टीत येणारी नवीन पिढी आहे, नवीन येणारे कलावंत आहेत, युवा कलावंत आहेत, हो, या युवा कलाकारांसाठी काय संदेश द्याल? म्हणजे त्यांनी कुठल्या पद्धतीनं मेहनत केली पाहिजे, कशा पद्धतीनं झाडीपट्टीत आपलं पाय रोवलं पाहिजे, नाव मोठं केलं पाहिजे, काय सांगाल नवीन पोरांना? आज नवीन येणाऱ्या या झाडीपट्टीमध्ये जी पिढी आहे, या पिढीला काही सांगताना जरा भीती वाटते साहेब. कसं आहे, आमच्या वेळेस आज म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टी रेडीमेड तयार मिळत आहेत. त्यांना काहीच करण्याची गरज नाही. फक्त त्यांनी आपल्या भूमिकेवरती फोकस करायचा आहे, आपली मेहनत करायची आहे आणि आपल्या भूमिकेला न्याय देऊन प्रेक्षकांवरती राज्य करायचं आहे. हे करत असताना काही काही कलावंतांमध्ये त्रुट्या असतात. त्या त्रुट्या जर आम्ही सांगायला जातो तर ते क्षणापुरते ऐकून घेतात. एक मोठा आहे म्हणून मान म्हणा किंवा काही म्हणा, पण ते अंगीकृत करताना दिसत नाही. आणि आधी आम्ही लोकांच्या शिवा खाऊन, नाही तशी हरॅसमेंट ऐकून आम्ही तयार झालो. आम्ही त्यावेळेस त्या लोकांचा राग केला असता तर आज एवढे वर्ष तरी मी झाडीपट्टी टिकलो नसतो, असं एवढं नावही मोठं झालं नसतं. तर झाडीपट्टी नवीन कलावंतांसाठी भरपूर मोठा क्षेत्र आहे. भरपूर तुम्हाला सगळंच काही देऊ शकते. फक्त तुम्ही टिकून कसे राहाल हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमचा स्वभाव हा, म्हणजे कलावंतांनी डोक्यावर बर्फ तोंडात साखर या पद्धतीने जर वावरणं सुरू केलं, म्हणजे डोकं शांत ठेवायचं आणि गोड बोला, प्रेमळ बोला, मृदू बोला. कोणाचं म्हणणं लहान कलावंत असेल त्याचंही म्हणणं तेवढ्याच प्रेमाने ऐकून घ्या. लहान कलावंताला तुम्हाला सजेशन द्यायचं असेल त्यालाही त्याच पद्धतीने तुम्ही सजेशन द्या. पण तुमची भूमिका जरी थोडी चांगली झाली म्हणून एकदम हुरळून न जाता पुन्हा मला ही चांगली कशी करता येईल ह्या गोष्टीकडे विशेष जर लक्ष दिलं तर यश तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही असं मला वाटतं. तर मित्रांनो, आजची मुलाखत आम्ही इथंच थांबवत आहोत. पुन्हा अशाच पद्धतीच्या मुलाखती आम्ही आमच्या HK प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. किरपालजी साहेब यांचा चॅनल आहे, तुमच्या चॅनलचं नाव सांगून द्या.
माझं युट्यूबवरती एक चॅनल आहे KGNS एंटरटेनमेंट म्हणून. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत आमच्या HK प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पाहत राहा HK प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.